सर्वांना सलाम. मी आपल्या वाणीने देवाला हाक मारील, त्याने माझे ऐकावे म्हणून मी देवाला हाक मारीन. प्रार्थना करूया. हे दयाळू परमेश्वर पित्या, स्तोत्रकर्ता म्हणतो की मी देवाला हाक मारीन, मी आपल्या वाणीने परमेश्वराला हाक मारीन. प्रभू, आज सकाळी आम्ही जमलेले सर्व प्रियजन आमच्या वाणीने तुला हाक मारतो, कारण की प्रभू तू आमची हाक ऐकतोस व आमच्या हाकेला होकारासुद्धा देतोस. कारण की प्रभू, उद्धार करवत नाही इतका तुझा हात तोकडा नाही आणि ऐकू येत नाही इतका तुझा कान मंद नाही. आजच्या या सकाळी पुन्हा एक वार आम्ही जमलेली सर्व प्रिय मंडळी आजच्या उपासनेत दयाळू देव बापा तुझी शक्ती मागतो, तुझं बळ मागतो व पवित्र आत्म्याची मोकळीक आम्ही मागतो. आजच्या या दिवसाच्या सेवेला पुन्हा एक वार प्रभू आम्ही तुझ्या गौरवी नावाने सुरुवात करतो. भक्तीमध्ये गीतांच्याद्वारे चालकपण करीत असताना क्वायरला तू सहाय्य कर पित्या, व जी गीतं होतील त्याद्वारे स्तुतीचा यज्ञ तुला मान्य असा असो. सोबतच दे बापा गीत गाण्यास व वाजवण्यास क्वायरला तू सहाय्य कर, व जे प्रियजन येत आहेत त्यांना सुखरूप मंदिरे आण व एक नवा आशीर्वाद दे. सारा आदर मान महिमा प्रभू तुला असो. प्रभू येशूच्या नावाने मागतो म्हणून तू ऐक. आमेन. सर्वप्रथम आपण गीत गायन करूया. यासाठी मी क्वायरला विनंती करेन आपण पुढे यावं व गीत गायनाची सेवा करावी. हॅलो. स्तुती असो. पुन्हा एकदा आजच्या पवित्र वारी आपण सर्व त्याच्या पवित्र मंदिरात एकत्र आलेलो आहोत आणि या ठिकाणी एकत्रित बसून आपण आपल्या गौरवी परमेश्वराची स्तुती आराधना करूया. वंदना करते हैं हम, वंदना करते हैं हम, हृदय को तेरे सामने ला करके रखते हैं हम. सुंदर गीत आपण प्रभूच्या स्तुतीसाठी सर्व मिळून गाऊया.
प्रभूची स्तुती करेल. आणखी एक गीत आपण गाणार आहोत. धन्यवाद के साथ स्तुति गाऊंगा. हे यीशु मेरे खुदा, उपकार है तेरे बेशुमार, कोटि कोटि स्तुति धन्यवाद. सर्व मिळून आपण प्रभूची स्तुती या गीताच्या द्वारे करूया. धन्यवाद के साथ स्तुति गाऊंगा. हे यीशु मेरे खुदा. धन्यवाद
आंधिया बन के आए जिंदगी के फिकर, कौन है तेरा रचने वाला, भरोसा तेरा किधर। तुझ पर होगा ना सफर, आंखों की पुतली जैसे वो रखेगा तुझे हर पल। तेरे शत्रु का निशाना तुझ पर होगा ना सफल। तेरे शत्रु का निशाना तुझ पर होगा ना सफल। आँखों की पुतली जैसे वो रखेगा तुझे हर पल। आँखों की पुतली जैसे
शस्त्र होंगे बेअसर, आए तुझे जो मिटाने, वे शस्त्र होंगे बेअसर, तेरा रचने वाला तुझ पर रखता है अपनी नजर, तेरा रचने वाला तुझ पर रखता है अपनी नजर। गिन गिन के स्तुति करो, बेशुमार उसके दानों के लिए, अब तक उसने संभाला हमें अपनी बाहों में लिए हुए, अब तक उसने संभाला हमें अपनी बाहों में लिए हुए। गिन गिन के स्तुति करो। या आपण आपल्या जागेवर उभं राहू, प्रभूला सन्मान देऊ आणि गीत नंबर 9, विजय संगीत गीत नंबर 9, ख्रिस्तास तवा खालीवरी नमा होत्या समोर, मुकुट घाला त्यावरी तो धन्य राजा थोर.
आपण बसूया. उपस्थित सन्माननीय पालक वर्गाला माझी विनंती आहे, कृपया आपण पुढे येऊन बसावं. प्रार्थना करूया. हे आमच्या दयाळू प्रभू, तू धन्य आहेस. आणि देवबापा, आम्ही आठवून किंवा आम्ही ज्याची मोजणी करू शकतो अशा मोजून आमच्यावर केलेल्या अनंत आशीर्वादांची, देवबापा आमच्यावर केलेल्या आशीर्वादांच्या वर्षावांची पुन्हा आज सकाळी आठवण करतो. आजच्या उपासनेमध्ये आमच्या मनाने, आमच्या अंतकरणाने, आमच्या जीवाने व देवबापा स्तुतीचा यज्ञ अर्पण करीत तुझ्याकडे सहाय्य मागित कृपा आणि अनुग्रह आम्ही मागतो. व आजच्या या उपासनेमध्ये तो आपल्या पवित्र आत्म्याच्या मोकळीकतेने आम्हास भरून टाकावं. व देवबापा, तुला आवडणारं असं देवबापा जे स्तवन आहे किंवा तुला आवडणारं जे आमचं जीवन आहे ते प्रभू तुला सादर होण्यासाठी तुझी कृपा आणि अनुग्रह तू पुरीव. कारण तुझं वचन आम्हा शिकवतं की देव आत्मा आहे आणि त्याच्या उपासकांनी आत्म्याने आणि खरेपणाने त्याची उपासना करावी. आणि म्हणूनच देवबापा, ती आत्मीयता, ते खरंपण घेऊन तुझ्या चरणी आम्ही येतो. उपासनेभोवते होत असताना वचन वाचन, मध्यस्थ्या, यासोबत तुझं पवित्र वचन आणि प्रभू येथे जमलेले आम्ही सर्व जे मागणं तुझ्याकडे करत आहोत, इस्रायलाचा देव परमेश्वर याच्याकडे मागत आहोत, ते तू आम्हाला देशील या विश्वासाने तुझ्याकडे कृपा आणि अनुग्रह मागतो. व आजच्या उपासनेत पुन्हा एक वार तुझं बळ आम्हाला दे. प्रार्थना प्रभू येशूच्या नावाने मागतो, म्हणून तो ऐक. आमेन. आज सकाळी एका स्तोत्रसंहितेच्या वाचनासाठी आपण आपल्या जागेवर उभं राहून स्तोत्रसंहिता 143 हे काढूया. साम 143, 143 हे स्तोत्र आपण उभं राहून वाचणार आहोत व परमेश्वराला सन्मान देणार आहोत. यामध्ये सुटका आणि मार्गदर्शन यासाठीची दावीद राजाने केलेली प्रार्थना आहे. आज आपण ती वाचूया. पहिलं वचन मी वाचेल व मंडळी आपणाला विनंती करतो, दुसऱ्या वचनापासून आपण आळीपाळीने वाचावं. स्तोत्रसंहिता 143 परमेश्वराच्या गौरवासाठी मी सुरुवात करतो. हे परमेश्वरा, माझी प्रार्थना ऐक, माझ्या विनवणीकडे कान दे. तो आपल्या सत्यतेने व न्यायत्वाने माझे ऐक. वैरी माझ्या जीवाचा पाठलाग करीत आहे, त्याने माझे जीवन धुळीस मिळवले आहे. पुरातन काळी मृत झालेल्यांप्रमाणे मला त्याने अंधकाराच्या स्थळी राहण्यास लाविले आहे. मी प्राचीन काळाचे दिवस मनात आणतो, तुझ्या सर्व कृत्यांचे मनन करतो, तुझ्या हातच्या कृतीचे चिंतन करीतो. हे परमेश्वरा, त्वरा करून माझे ऐक. माझा आत्मा क्षय पावत आहे. तू आपले तोंड माझ्यापासून लपवू नको. लपवशील तर मी गर्तेत उतरणाऱ्यासारखा होईन. हे परमेश्वरा, माझ्या वैऱ्यापासून मला मुक्त कर. मी तुझ्या पाठीशी येऊन लपलो आहे. हे परमेश्वरा, तू आपल्या नावासाठी मला नवजीवन दे. तू आपल्या न्यायाने माझा जीव संकटातून बाहेर काढ. तू आपल्या दयेने माझ्या वैऱ्यांचा नायनाट कर. माझ्या जीवाला गाजणाऱ्या सर्वांचा नाश कर. कारण दासा उभे असतानाच आपण आपला विश्वास जाहीर करूया व प्रेषितांचा मतांगीकार एका सुरात म्हणूया. सर्व समर्थ देव जो पिता, आकाश व पृथ्वी यांचा उत्पन्न करता, त्याचवर मी विश्वास ठेवितो आणि त्याचा एकुलता एक पुत्र येशू ख्रिस्त आमचा प्रभू, जो पवित्र आत्म्याच्या योगाने गर्भरूप झाला, कुमारी मरियेच्या उदरी जन्मास आला, पंतय पिलाताच्या वेळेस
ज्याने दुःख भोगिले, ज्याला वधस्तंभावर खिळले, जो मरण पावला व ज्याला पुरले, जो मृत लोकात उतरला व तिसऱ्या दिवशी मेलेल्यामधून पुन्हा उठला, स्वर्गात चढला आणि सर्व समर्थ देव जो पिता याच्या उजवीकडे बसला आहे, तेथून जिवंतांचा व मेलेल्यांचा न्याय करावयास जो येणार आहे, त्याचवर मी विश्वास ठेवितो. पवित्र आत्मा, पवित्र सार्वत्रिक मंडळी, पवित्र जनांचा सहभागीपणा, पापांची क्षमा, देहाचे पुनरुत्थान आणि सार्वकालिक जीवन याविषयी मी विश्वास ठेवितो. आमेन. धन्यवाद. बसूयात आपण. आम्ही नित्य प्रार्थना करीत असताना प्रभूकडे त्याची कृपा, त्याचा अनुग्रह मागत असताना प्रभुदेव बाप आपल्या अद्भुत भांडाराने आम्हाला आशीर्वादित करीत असतो याचा अनुभव आपल्याला वेळोवेळी आलेला आहे आणि म्हणूनच आपण दरवेळेला मध्यस्थी करीत आहोत, प्रभूकडे आपली विनंती सादर करीत आहोत. आणि आज पुन्हा एक वार सकाळी आम्ही प्रभू परमेश्वरासमोर जाऊन मध्यस्थी करूया, प्रार्थना करूया. मागील सप्ताहामध्ये श्री रोहन पाडवी यांना कन्यारत्न प्राप्त झालं. परमेश्वर देव बाप या प्रिय कुटुंबाला आपली कृपा, आपला अनुग्रह देव. सोबतच आरोग्यासाठी आपण प्रार्थना करूया. रेव्हरेंड सुनील लोंढे आहेत, नेहा अर्जुन हटकर आहेत आणि भानुबाई नाईक आहेत. प्रभुदेव बाप या प्रियजनांना आपला आरोग्य देव. सोबतच प्रियजन हो, नवीन गव्हर्निंग बॉडी सदस्यांसाठी आपण प्रार्थना करूया. पुढील 5 वर्षासाठी सन्मान्य मार्था अक्का सुतार, अध्यक्ष SM ट्रस्ट, हर्षानंद कालू सर, उपाध्यक्ष SM ट्रस्ट, लवणे सर, शिरसाट सर, राजेश वसावे सर, सुरेश जांबिलसा आणि डॉक्टर राजेश वळवी, यासोबतच सर्व सोसायटी सदस्यांसाठी, SM ट्रस्टच्या या सर्व पदाधिकारी वर्गांसाठी प्रभूकडे आपण कृपा मागूया. प्रभुदेव बाप ही सेवा करण्यासाठी या प्रियजनांना आपली कृपा, आपला अनुग्रह आपल्या स्वर्गीय भांडारातून देव. मंडळ्या आपल्या आहेत, शाळा आहेत, वसतिगृह आहेत, या सगळ्यांसाठी व मंडळीतल्या प्रत्येक सदस्यासाठी मी आपल्या सगळ्यांच्या वतीने मध्यस्थीची प्रार्थना करतो. आपण आपले डोळे मिटूया आणि परमेश्वराकडे सहाय्य मागूया. आमच्या दयाळू देव बापा, आम्ही पुन्हा एक वार तुझ्या चरणापाशी येतो. तुझं सहाय्य आणि तुझा अनुग्रह आम्ही मागतो, कारण की देव बापा तू आपल्या स्वर्गीय भांडारातून अद्भुत पुरवठा करणारा असा परमेश्वर आहेस. प्रिय देव बापा, SM वरील या तुझ्या अपरंपार प्रेमासाठी आम्ही धन्यवाद देतो, कारण की प्रभू जी प्रेरणा AJ सेलिन आणि FE फ्रँकलिन यांच्या मनामध्ये तू घातलीस, आणि देव बापा एवढंच नव्हे तर त्यांनी सर्व अडचणींवरती मात करून या ठिकाणी येऊन तुझ्या पवित्र वचनाची देवबापा सुवार्ता गाजवली. आणि आज देवबापा हे सुवार्तेचं कार्य अविरत असंच पुढे चालत असताना दिलेल्या या सर्व अनंत आशीर्वादांसाठी आम्ही तुला धन्यवाद देतो. आमचे अध्यक्ष महोदय, आमचे कार्यकारी संचालक, यासोबतच संस्थेचे सर्व विश्वस्त, या सगळ्या प्रियजनांसाठी देवबापा आम्ही तुझी कृपा, तुझा अनुग्रह मागत आहोत, कारण की प्रभू तो सेवेचा आत्मा या प्रियजनांना तू दिलेला आहेस. एवढेच नव्हे तर भविष्यकालीन सर्व प्रकारचं नियोजन तू या सर्व प्रियजनांना दिलेलं आहेस, म्हणून आम्ही आभार मानतो. प्रभूजी, आम्ही तुझी स्तुती करतो, कारण की परमेश्वर पित्या हे कार्य तुझ्याकडून आहे आणि म्हणून ते सतत आणि सतत पुढे आणि पुढे वाढत जाणारच आहे. कारण की परमेश्वरा, वाढ होणारं जीवन हे अनेकांना आवडतं, कारण त्याच्यामध्ये तुझी उपस्थिती आहे, कारण त्याच्यामध्ये वाढ आहे. परंतु खुंटलेलं जीवन, थांबलेलं जीवन किंवा थांबलेलं पाणी हे सुद्धा एवढं योग्य नसतं जितकं वाहतं पाणी योग्य असतं. कारण दे बाप्पा, हा जीवनाचा जणू काही झरा आहे आणि हे वाहतं पाणी जणू काही एका वृक्षाप्रमाणे प्रभू तू लावलेलं आहे. आम्हाला स्तोत्र 1ची आठवण होते. दे बाप्पा, तू संत पाण्याच्या प्रवाहाजवळ लावल्यासारखं SAMला केलेलं आहे. आणि प्रभूजी, आम्ही फलदायी असं जीवन जगून SAMच्या या फलदायी सेवेच्या द्वारे मंडळांना, समाजाला व आमच्या प्रिय भारत देशाला उपयोगी पडणारी अशी सेवा करावी, यासाठी दे बापा तुझा कृपेचा अनुग्रह तू देत आहेस, म्हणून आम्ही आभार मानतो. परमेश्वर पित्या, हे सर्व कार्य सिद्धीस नेण्यासाठी पुष्कळ कष्ट आहेत, मेहनत आहे आणि विशेष म्हणजे या सर्व कार्यासाठी नियोजन आहे. आणि हे सगळं नियोजन करीत असताना आमचे अध्यक्ष महोदय, आमचे कार्यकारी संचालक, यासोबतच संपूर्ण आमच्या विश्वस्तांसाठी दे बापा तुझ्या चरणी प्रार्थना आहे. कारण की प्रभूजी, एका दिलाने, एका जीवाने, एका मनाने आम्ही सर्व मंडळी एकत्र येऊन पुढे वाटचाल करीत असताना आमच्या पदाधिकारी वर्गांसाठी आम्ही प्रार्थना करतो. कारण पवित्र शास्त्र
आम्हा शिकवतं. आणि म्हणूनच देवबापा आज सकाळी पुन्हा एक वार आमच्या या सर्व पदाधिकारी वर्गांसाठी तुझी कृपा मागत असताना येत्या 5 वर्षासाठी ज्या प्रियजनांची नेमणूक झालेली आहे त्या सगळ्यांसाठी देवबापा आम्ही प्रार्थना करतो. या सर्व प्रियजनांना तुझी कृपा लाभू दे, तुझा अनुग्रह लाभू दे आणि होऊ दे देवबापा जे कार्य, जे सेवेचं ओझं देवबापा येथवर आलेलं आहे ते येथून पुढे सुद्धा जाऊ दे. आम्ही मार्था हक्कांसाठी प्रार्थना करतो देवबापा, तू त्यांना सहाय्य कर, कृपा पुरव, अनुग्रह तू दे व सेवेचा जो प्रदीर्घ अनुभव त्यांच्या पाठीशी आहे देवबापा त्याद्वारे तुझं गौरव तू करून घे. हर्षानंद कालू सर, लवणे अंकल, सोबतच शिरसाट सर, राजेश वसाळे सर, सुरेश जांबिलसा आणि डॉक्टर राजेश वळवी यांच्यासाठी आमची प्रार्थना आहे. प्रिय देवबापा, आमच्या या सर्व पदाधिकारी वर्गांना तुझी कृपा पुरव. सोबतच आमचे सर्व सोसायटी मेंबर्स आहेत त्यांच्यासाठी देखील आमची प्रार्थना आहे. प्रभू देवबापा, हे कार्य या दिवसांमध्ये या प्रियजनांच्या खांद्यावरती तू सोपवलेलं आहे आणि देवबापा या कार्यामध्ये अधिक आणि अधिक प्रगती करावी. SM-ला अधिक उंच शिखरावरती न्यावं यासाठी नवनवे विचार, यासोबतच देवबापा मनुष्यबळ, लागणारा आर्थिक पुरवठा आणि देवबापा प्रार्थनेचं पाठबळ तर आहेच. आणि म्हणूनच आज संपूर्ण मंडळी प्रार्थनेमध्ये या सर्व प्रियजनांना आम्ही उचलून धरीत आहोत परमेश्वरा, कारण की प्रार्थनेचं सामर्थ्य आम्हाला ठाऊक आहे. देवबापा, प्रार्थना किती कार्य करण्यामध्ये प्रबळ आहे हे आम्हास ठाऊक आहे. दानियल दिवसातून 3दा प्रार्थना करीत असे. प्रभू, सिंहाची तोंड बंद झाल्याचं आम्हाला दिसतं, कारण की परमेश्वर पित्या तो प्रार्थनाशील असा व्यक्ती होता. दावीद राजा देखील रचून तुझ्यासमोर प्रार्थना सादर करतो. प्रभू येशू ख्रिस्त भल्या पहाटे आणि रात्रभर देखील प्रार्थनेमध्ये आपला वेळ घालवीत असे. दयाळू परमेश्वर पित्या, तो तुझा पुत्र असून सुद्धा तुझ्यासोबत बोलण्यासाठीची त्याची आवड किती मोठी होती यावरून आम्हाला प्रार्थनेचं बळ कळतं. आणि म्हणूनच देवबापा, प्रार्थनेच्या द्वारे आम्ही या सर्व पदाधिकारी वर्गांना तुझ्या हातामध्ये समर्पित करत आहोत. त्यांना तू शक्ती दे, बळ दे व अनेक पिढ्यांच्या कल्याणासाठी व SM-च्या अधिक उन्नतीसाठी या सर्व प्रियजनांचा तू उपयोग करून घे. यासोबतच देवबापा, प्रिय मंडळ्या तू आम्हाला दिलेल्या आहेस. मंडळ्यांच्या द्वारे सेवा कार्य होत आहे. ही जी छोटी छोटी लेकरं मंडळ्यांमधून येतात व प्रभू तुझा आनंद साजरा करतात व जी आमची तरुण लेकरं प्रभू एका मुखाने तुझं सुमधुर गीत गात असतात आणि जो आमचा महिला मंडळ एक संघ भावनेने येतो व या दिवसांमध्ये 2-7 मालिकेच्या द्वारे एक नवा आशीर्वाद ते घेत आहेत. देवबापा, मंडळीतल्या सर्व कार्यासाठी आम्ही आभार मानतो. मंडळीचे अध्यक्ष महोदय, मंडळीचे खजिनदार, मंडळीचे सचिव, मंडळीचे सर्व पंच व मंडळांमध्ये व्यवस्था पाहत असताना तरुण संघाचे अध्यक्ष, संडे स्कूलचे शिक्षक आणि संपूर्ण कार्याचा कारभार बघत असताना विविध पदावर असलेले सर्व पदाधिकारी, देवबापा, आम्ही मंडळांच्या उन्नतीसाठी प्रार्थना करतो, कारण की प्रभू मंडळांमध्येच आमची जडणघडण होत असते व विश्वासाचं मोठं मोलवान असं मार्गदर्शन देवबापा आम्हाला मंडळांमधूनच मिळत असतं. आणि म्हणून देवबापा, पुढील पिढीसाठी एक उदाहरण होण्यासाठी व पुढील पिढीसाठी एक कित्ता आणि एक आदर्श होण्यासाठी मंडळांमध्ये होत असलेलं सेवा कार्य प्रभू तू आशीर्वादित कर आणि त्याद्वारे होऊ दे देवबापा की एक नवं कार्य, एक नवा पर्व, कारण की परमेश्वरा आता तांत्रिक युग आहे. आता परिस्थिती आणि पद्धती बदलत चाललेल्या आहे. अशा सर्व बदलत्या परिस्थितीमध्ये, पद्धतींमध्ये मंडळीतील प्रत्येक सभासदांनी प्रभूजी तुला ओळखून घ्यावं, कारण की तांत्रिक युग आता इतकं वाढलेलं आहे की खूप साऱ्या गोष्टी आता आमच्या हातामध्ये आलेल्या आहेत आणि ते बघत असताना सत्य शिक्षण काय आहे, असत्य शिक्षण काय आहे हे समजून घ्यावं व तुझ्या पवित्र वचनामध्ये स्थिर राहावं. म्हणून मंडळीतल्या प्रत्येक सदस्याला देवबापा तुझी कृपा पुरव. मंडळीचे सर्व पाळक वर्ग, सर्व सुवार्थिक वर्ग आणि त्यांचे सर्व सहकारी या सगळ्यांसाठी देवबापा आम्ही प्रार्थना करतो, कारण की हा तू दिलेला कळप आहे व या कळपाची निगा राखणं हे त्यांचं कर्तव्य आहे. आणि ही निगा राखत असताना वेळप्रसंगी कडक व्हावं लागेल, वेळप्रसंगी मायेने जवळ करावं लागेल व मंडळीचं संरक्षण सर्व प्रकारच्या खोट्या शिक्षणापासून करत असताना, सर्व प्रकारच्या खोट्या गोष्टींपासून संरक्षण करत असताना पाळक वर्गांना तुझी कृपा दे व प्रत्येक दिवशी मंडळीच्या भेटी घेणं, प्रत्येक दिवशी मंडळीतील सभासदांना मध्यस्थी करीत तुझं पवित्र मधुर वचन त्यांना ऐकवणं, यासाठी देवबापा सर्व पाळक वर्गांना तुझा कृपेचा वर्धहस्त दे. सोबतच देवबापा आम्ही प्रार्थना करतो आमच्या सर्व शाळांसाठी, शाळेंच्याद्वारे होत असलेल्या सेवा कार्यासाठी, आमचे सर्व प्राचार्य, आमचे सर्व पर्यवेक्षक, आमचे सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी. परमेश्वर पित्या,
दिवसेंदिवस तू आम्हाला प्रगती देत आहे. दिवसेंदिवस विविध सन्मानाने तू आम्हाला सन्मानित करत आहे. शाळेंसाठी आम्ही आभार मानतो दे बापा. विभागामध्ये तू आम्हाला संधी दिलीस. जिल्ह्यामध्ये प्रथम येण्याचा मानसुद्धा तू दिलास दे बापा. विभागामध्ये द्वितीय होण्याचं देखील कृपा पुरवलीस दे बापा. या पलीकडे तू देशील असा आमचा दृढ विश्वास आहे. यासोबतच इंग्रजी माध्यम, मराठी माध्यम याच्या शाळा आणि वसतिगृहांसाठी आम्ही आभार मानतो. केवळ नंदुरबारच नव्हे तर आमच्या ज्या शाखा पसरलेल्या आहे, प्रत्येक शाखेसाठी व प्रत्येक शाखेमध्ये सेवा करणारे आमचे सर्व प्राचार्य, सर्व पर्यवेक्षक आणि सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी एका प्रभूने नेमलेल्या संस्थेमध्ये काम करत असताना सेवेचा आनंद काय असतो व त्याची बरकत दे बाप आमच्या कुटुंबाला कशी देतो दे बापा, याची ओळख आणि जाणीव आमच्यासोबत सेवा करणाऱ्या सर्वांना सदैव असू दे. सोबतच दे बापा वसतिगृहाच्या सेवेसाठी आम्ही धन्यवाद देतो आणि प्रार्थना करतो. खूप सारे विद्यार्थी प्रभू आमच्याकडे आहेत आणि हे कार्य केवळ 1 वर्षाचं नव्हे तर मागील कितीतरी वर्षांचा अनुभव ह्या पाठीशी आहे. आणि म्हणूनच दे बापा आमची प्रार्थना आहे वसतिगृहाच्या या सेवेला प्रभू तू आशीर्वादित कर. त्यामध्ये सेवा करत असताना हॉस्टेल वॉर्डन, हॉस्टेल सुप्रिटेंड आणि त्यांचे सर्व सहकारी सगळ्यांसाठी आम्ही प्रार्थना करतो. कारण वेळोवेळी लेकरं आजारी पडत असतात, वेळोवेळी त्यांना मायेने जवळसुद्धा करावं लागतं व वेळप्रसंगी त्यांना शिस्त व अभ्यासामध्ये तल्लीन करावं लागतं. म्हणून दे बापा पडद्यामागची ही सेवा आहे, परंतु प्रभूजी या सर्व सेवा तू आशीर्वादित कर. बॉयज हॉस्टेल, गर्ल्स हॉस्टेल यांना दे बापा तुझी कृपा लाभू दे. सेंट्रल ऑफिसच्या स्टाफसाठी नेहमीच प्रभू तुझ्याकडे मागत असताना आज सकाळी देखील आम्ही प्रार्थना करतो. सेंट्रल ऑफिसमध्ये सेवा करणाऱ्या प्रत्येक सदस्याला तुझी कृपा पुरव व संस्थेचं जे केंद्र ऑफिस म्हणून सेवा करत असताना प्रभू तू त्यांच्यासोबत आहेस. दयाळू दे बापा आमच्या बाहेरगावी शिकणाऱ्या लेकरांची आम्ही प्रत्येक दिवशी आठवण करत आहोत. आम्ही जोशुआची आणि अभिषेकची आठवण करतो. आमच्या मंडळीतल्या या तरुण लेकरांना तुझी कृपा दे, अनुग्रह दे. जरी दे बापा 7 समुद्रापार आमच्यापासून ते आहे तरी आमच्या प्रार्थनेमध्ये या प्रिय लेकरांसाठी खंड पडत नाही. आमच्या सगळ्यांच्या प्रार्थना त्या लेकरांसाठी आहे. त्यांचं जीवन तू आशीर्वादित कर, त्यांचं तारुण्यातलं जीवन आशीर्वादित होऊ दे व तुझं स्मरण करून जीवन जगत असताना व आपल्या अभ्यासामध्ये अधिक आणि अधिक प्रगती करीत असताना प्रिय लेकरांचं तू संगोपन कर. यासोबतच आमची काही लेकरं महाराष्ट्रामध्ये आणि भारतभर शिक्षण घेत आहेत. मंडळीतल्या या शिकणाऱ्या सर्व प्रिय लेकरांसाठी आज दे बापा आई वडिलांच्या सोबत आम्ही देखील प्रार्थना करत आहोत, कारण की ह्या आमच्या मंडळीची लेकरं आहेत. आणि म्हणूनच दे बापा प्रत्येक लेकराला सुबुद्धी दे, शहाणपण दे. शद्रक, मेशक, अबेदनोगो आणि दानियल यांना दे बापा जसा उत्तम आत्मा तू दिला होता, ज्ञान त्यांच्या ठाई वसत होतं, तसं ज्ञान दे बापा ह्या प्रिय लेकरांच्या अंतकरणी वसू दे व त्यांचं शिक्षण आशीर्वादित होऊ दे. सोबतच दे बापा सर्व डॉक्टर, सर्व नर्सेस यांची आम्ही आठवण करतो. त्यांचं सेवा कार्य हे फार मोठं आहे, फारच मोलाचं आहे. दे बापा त्यांच्या सेवा कार्याला आम्ही तुझ्या हातामध्ये ठेवतो. शुश्रूषा करणं, जखमा पुसणं व दे बापा कितीतरी गोष्टी त्यामध्ये आहे. त्या सगळ्या करत असताना त्यांनी खचून जाऊ नये, थकून जाऊ नये म्हणून सर्व डॉक्टर, सर्व नर्सेस व दे बापा वैद्यकीय सेवेमध्ये सेवा देणारे आमचे बंधू आणि भगिनी सगळ्यांना तुझी शक्ती दे. सोबतच पोलीस दलासाठी प्रभू आम्ही मागतो, सहाय्य मागतो. प्रत्येकाला तुझी कृपा दे व प्रत्येकाचं सेवा कार्य सुरक्षिततेच्या रीतीने चांगलं असावं यासाठी तू सहाय्य करता हो. सोबतच आमच्या मंडळीतले काही प्रियजन खाजगी आणि सरकारी अशा विविध ठिकाणी आपली सेवा देत आहे, विविध ऑफिसेसमध्ये आपलं काम करत आहे. प्रत्येकाचा तू सहाय्य करता हो. आमच्या प्रिय भारत देशासाठी प्रभू आम्ही प्रार्थना करतो. आमच्या देशात शांतता नांदू दे, सर्व प्रकारच्या नैसर्गिक आपत्तींपासून संरक्षण दे. काही ठिकाणी पावसाचा पुष्कळ थैमान माजलेला आहे, परंतु प्रभू त्यामध्ये आमच्या देशाला तू सावरावस, सांभाळावस अशी विनंती आमची तुझ्या चरणी आहे. आमचे माननीय पंतप्रधान, त्यांचं मंत्रिमंडळ, आमचे सन्माननीय मुख्यमंत्री, त्यांचं मंत्रिमंडळ, आमच्या सन्माननीय जिल्हाधिकारी आणि त्यांच्यासोबत असलेल्या पदाधिकारी वर्गांसाठी प्रार्थना आहेत. कारण दे बापा आम्ही नित्य त्यांच्यासाठी मागत आहोत व दे बापा ही देशाची व्यवस्था अतिशय चांगली आणि पुढे जात असताना आमच्या नंदुरबार शहरामध्ये शांतता नांदू दे व आमचं नंदुरबार शहर असंच परमेश्वरा आनंदाने एकमेकांना सहकार्य करणार असावं. मागील दिवसात जे काही घडलं त्यासाठी आम्ही प्रार्थना करतो की कसल्या प्रकारचा बेबनाव समाजात किंवा लोकांमध्ये नसावा, तर सर्वतोपरी शांतता प्रस्थापित व्हावी असं तू होऊ दे. अधूनमधून होत असलेल्या पावसासाठी व आजारी पडत असलेल्या प्रिय लेकरांसाठी, घरातल्या प्रियजनांसाठी आमची प्रार्थना आहे. प्रिय देवबापा त्यांना तू आरोग्य दे. आमच्या मंडळीत जे प्रियजन आजारी आहे त्यापैकी ज्यांची नावं कळली त्यापैकी मालतीबाई वळवी,
ज्योतिताई नाईक, जुलियाना का गायकवाड, रैता का जांबिलसा, सुरेश ठाकूर आहेत, आनंदीबाई जयकर, सापाबाई शिंदे, राजेंद्र बोरा, अरुणा सुतारी, कांता सिस्टर आहेत, रुही माने आहे, सोबतच नेहा अर्जुन हटकर, भानुबाई नाईक आहेत, रेव्हरंड सुनील लोंढे आहेत. देवबापा आमची प्रार्थना आहे या प्रियजनांसाठी, त्यांना तू सहाय्य कर, आपलं आरोग्य दे. सोबतच देवबापा रुही माने, शिलास वाघमारे, लताबाई बळवी आहेत, आम्ही त्यांच्यासाठी प्रार्थना करतो. कांता सिस्टर आहेत, त्यांच्यासाठी प्रभू आम्ही तुझ्याकडे कृपा मागतो. प्रियजनांना देवबापा तू आरोग्य दे आणि जे आरोग्य बहाल केलेलं आहे त्यासाठी उपकार स्तुती देखील करतो. व जे कोणी आरोग्यासाठी प्रभू तुझ्याकडे मागत आहेत त्यांना तू स्पर्श कर. आम्ही रेव्हरंड सुनील लोंढे यांच्यासाठी प्रार्थना करतो, तू त्यांना स्पर्श कर, आपला अनुग्रह दे. नेहा अर्जुन हटकर हिच्यासाठी दे बापा आमची प्रार्थना आहे, तू तिला आपली कृपा दे, आपला अनुग्रह दे. ज्या विश्वासाने दे बापा या प्रिय कुटुंबाने या पित्याने तुझ्याजवळ प्रार्थना विनंती केलेली आहे, दे बापा ती तू ऐक व आपलं उत्तर प्रिय हटकर कुटुंबियांना दे. भानुबाई नाईक आहेत, त्यांना देखील दे बापा आपलं आरोग्य तू द्यावंस अशी विनंती आहे. आमच्या मंडळीतल्या वृद्ध मातापित्यांसाठी प्रभू नेहमीच आम्ही मागत आहोत, त्यापैकी नलिनीबाई मोजेस, आनंदीबाई पवार आहेत, रोबेन गार्दी, सुप्रभाबाई नाथानी, रेव्हरंड DM पाटील पाळकसाहेब, पद्माबाई साळवे आहेत, ममताबाई डलगे, दुर्गाबाई वळवी आहेत. या प्रियजनांसाठी आम्ही मागतो. जे अजून प्रियजन आजारी आहेत परंतु नावं कळली नाही, अशांची देखील दे बापा आज विश्वासाने आम्ही आठवण करतो. कारण दे बापा तू आरोग्य विदित करणारा असा परमेश्वर आहे. जरी दे बापा वयोमानानुसार आमचं शरीर खंगतं आणि खचतं, उपदेशक आम्हाला शिकवतो, त्या सर्व गोष्टी सांगतो, परंतु परमेश्वर पित्या आमच्या आत्म्यामध्ये आम्ही बलसंपन्न असावं असं संत पौलाने आम्हाला सांगितलं आहे. आणि म्हणून दे बापा आमचं वय वर्ष काही असो परंतु तुझ्यामध्ये आम्ही अधिक बलवान असावं, यासाठी आमच्या मंडळीतल्या या सर्व प्रियजनांना तुझी शक्ती आणि तुझी कृपा दे. सोबतच आम्ही रोहन आणि करुणा यांच्यासाठी उपकार स्तुतीची प्रार्थना करतो. कन्यारत्न प्राप्त करून प्रभू तू त्यांना आशीर्वादित केलंस आणि लेकरं तू दिलेलं धन आहे, तू दिलेली संपत्ती आहे. दे बापा या धनाची या संपत्तीची जोपासना करीत असताना या तरुण उभयतांना तू सहाय्य करता आणि मार्गदर्शक असा हो. आपली कृपा आणि अनुग्रह या प्रिय कुटुंबियांवरती तू असू दे. आम्ही प्रार्थना करतो, तू त्यांना सांभाळ, आपला अनुग्रह दे. वातावरणात होणाऱ्या बदलांपासून या प्रियजनांचं दे बापा तू रक्षण करावंस. सोबतच दे बापा आम्ही प्रार्थना करतो, तुझ्या पवित्र वचनाकडे आता आम्ही वळणार आहोत. हे वचन आम्हा सगळ्यांसाठी आशीर्वादाचं असं कर. सोबतच दे बापा आम्ही प्रार्थना करतो, येत्या दिवसांमध्ये मंडळीच्या उन्नतीसाठी, वाढ आणि विकासासाठी, तरुणांसाठी आणि संडे स्कूलच्या लेकरांसाठी ज्या काही योजना आहेत त्या तू सिद्धीस जाऊ दे. आमचे सर्व संडे स्कूलचे शिक्षक आणि शिक्षिका आणि आमच्या सर्व संडे स्कूलचे लेकरं, यासोबतच दे बापा टीनेज ग्रुप, या सगळ्यांना तुझी कृपा दे. तरुण संघाचे अध्यक्ष व तरुण संघाचे सर्व सदस्य, आमचं संपूर्ण महिला मंडळ व त्यांच्या सर्व महिला सदस्या, त्यांचे अध्यक्ष, या सगळ्यांसाठी आमची प्रार्थना आहे. प्रभुदेव बापा जो उत्साह 2-7 मालिकेचा आहे तो अधिक आणि अधिक वाढू दे. तुझ्या वचनाची ही गोडी आहे परमेश्वरा, आणि हे तुझ्या वचनाची गोडी लागून आम्ही अधिक आनंदी होत असतो. आणि तुझं वचन हे आम्हाला दररोज नवीन गोष्टी शिकवत असतं आणि म्हणूनच तुझ्या वचनाच्या उलगड्याने आम्हाला प्रकाश प्राप्त होतो. म्हणून दे बापा होणारं कार्य आशीर्वादित कर. बिल्ड इंटरनॅशनलचं जे एकता नेटवर्किंगचं अध्ययन आहे ते देखील दे बापा आशीर्वादित कर. मंडळीसाठी हे सुरू केलेलं असताना मंडळीतील सभासदांनी ह्याचा लाभ घ्यावा, आशीर्वाद घ्यावा असं तू होऊ दे. पुन्हा एक वार दे बापा आम्ही आमच्या संपूर्ण SM ट्रस्टच्या सेवा कार्यासाठी आभार मानित प्रार्थना करतो. नवनियुक्त पदाधिकारी वर्गांना तुझ्या पवित्र हातात समर्पित करतो. तुझा अनुग्रह दे व याद्वारे तुझं गौरव होऊ दे. आजच्या येणाऱ्या वचनाच्या द्वारे तू आम्हास आशीर्वादित कर. सारा आदर मान महिमा प्रभू तुला असो. ही प्रार्थना तारणाऱ्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या गोड आणि सुमधुर नावात केली म्हणून तो ऐक. आमेन. यावेळेला आपण दानार्पण घेणार आहोत. यासाठी क्वायर पुढे येईल व गीत गायनाची सेवा करेल.
सारे सा यीशु तेरे करीब आने से जिंदगी मेरी बदल गई। यीशु तेरे करीब आने से जिंदगी मेरी बदल गई। यीशु तेरे छूने से जिंदगी मेरी संवर गई। तूने मुझे है बचाया, तूने मुझे सहलाया, तूने मुझे बचाया, तूने मुझे सहलाया। मैं धन्यवाद करता रहूंगा, यीशु धन्यवाद करता रहूंगा। मैं धन्यवाद करता रहूंगा, यीशु धन्यवाद करता रहूंगा। धन्यवाद 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 धन्यवाद। मैं जो पापों में डूबा हुआ था और जो खुद से दूर हुआ था, मैं जो पापों में डूबा हुआ था और जो खुद से दूर हुआ था, तूने मुझे छुड़ाया, अपनी राह पर चलाया। तूने मुझे छुड़ाया, अपनी राह पर चलाया। मैं धन्यवाद करता रहूंगा, यीशु धन्यवाद करता रहूंगा। मैं धन्यवाद करता रहूंगा, यीशु धन्यवाद करता रहूंगा। धन्यवाद 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 यीशु ने ऐसा प्रेम जताया, मुझको अपना बेटा बनाया। यीशु ने ऐसा प्रेम जताया, मुझको अपना बेटा बनाया। अपना लहू बहाया, जीवन नया दिलाया।
धन्यवाद 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 धन्यवाद। आजच्या दानार्पणासोबतच ज्या कोणा प्रियजनांचे वाढदिवस आहे आपण सांगू शकता, सुचवू शकता, आपणासाठी प्रार्थना करण्यात येईल। माझ्याकडे असलेल्या माहितीप्रमाणे सोमवारी सचिन नाईक आणि मंगळवारी तन्मय अंगड, वर्षा सोनेरी, शुक्रवारी संदेश जयकर, शनिवारी रेव्हरंड संजीव यंगड आणि एंजल मनोज वळवी या प्रियजनांचा वाढदिवस आहे। मंडळीच्या वतीने आपणाला वाढदिवसाच्या शुभेच्छा। सुभाष बोथवेल वळवी यांच्याकडून दशमांश आहे, तो प्रभूच्या भंडारात टाकतो। समर्पित सुज्ञान वळवी यांच्याकडून उपकार स्तुतीचं दान आहे, ते मी प्रभूच्या भंडारात अर्पण करतो। प्रेमदया वसावे यांच्याकडून उपकार स्तुतीचं दान आहे आणि संदीप पाडवी आणि वसंत पाडवी या कुटुंबियांकडून दशमांश आहे, तो मी प्रभूच्या भंडारात अर्पण करतो। मी डॉक्टर रेव्हरंड जी जयकर पाळक साहेब आपणाला विनंती करेन, आपण पुढे यावत, दानार्पण व वाढदिवसासाठी प्रार्थना करावी। उद्या नलिनीबाई मोजेस यांचा उद्या वाढदिवस आहे, तर त्यांच्यासाठी आपण प्रार्थना करू। या विनंत्यांसोबतच डॉक्टर मॅथ्यूस ज्यांना ऑर्गन डोनर हवं होतं त्यांच्यासाठी आपण प्रार्थनेमध्ये आठवण ठेवा। त्यांची परिस्थिती नाजूक आहे, परंतु परमेश्वर दया करणारा आहे। बिल्डमध्ये म्हणजे जो अभ्यासक्रम आपण मंडळांमध्ये करत आहोत त्यामध्ये ते एक प्रमुख प्रशिक्षक पण आहेत। कृपा करून डॉक्टर मॅथ्यूस यांची प्रार्थनेमध्ये आठवण ठेवावी। या आपण प्रार्थना करू आणि देवाचा प्रार्थना करूया। आमच्या दयाळू देव बापा, मी तुझा धन्यवाद करतो, कारण तुझ्या अद्भुत दयेने आणि कृपेने तू आम्हाला इथपर्यंत आणलंस, चालवलंस, आमची काळजी घेतलीस, आमच्या जाण्या येण्यात मदत केली, आमच्या कामाधामात व्यवसायात तू आमच्याबरोबर उभं राहिला आणि जे उत्तम ते करण्यास आणि बनण्यास तू तुझ्या पवित्र आत्म्याचं साह्य आम्हाला पुरवलंस, त्याबद्दल आम्ही तुझा धन्यवाद करतो। विशेषतः आजच्या सकाळी तू आम्हाला संधी दिलीस की आम्ही देण्याच्याद्वारे तुझी सेवा करावी, म्हणून प्रभू तू हे दान आपल्या हाती घे, याला तू आशीर्वादित कर, याचा विनियोग तुझ्या राज्यासाठी, तुझ्या दासांच्या भल्यासाठी आणि गरिबांच्या कल्याणासाठी व्हावा, म्हणून हा सर्व पैसा आणि आमचं जीवन तू आपल्या हाती घे। याद्वारे तू गौरविला जा आणि तुझं राज्य वाढू दे व तुझ्या लोकांचं कल्याण आमच्या दृष्टीस पडू दे। सोबत आम्ही तुझा धन्यवाद करतो, जे जीवन तू आम्हाला प्रत्येकाला दिलंस ते सुद्धा तुझ्यापासून मिळालेली देणगी आहे, ती पण आम्ही तुझ्या स्वाधीन करतो। प्रभू आमच्या जीवनांचा पण तू स्वीकार कर आणि आमचं जीवन इतरांसाठी व तुझ्या राज्यासाठी आशीर्वादाचं कारण बनू दे, अशी आम्ही तुला विनंती करतो। सोबत ज्यांचे वाढदिवस आहे आम्ही त्यांची आठवण करतो। डॉक्टर राजेश वळवी आहेत, त्यांचा वाढदिवस आहे। सचिन नाईक आहेत, तन्मय यंगड, वर्षा सोनेरी आहे, आली शिबा आहे, संदेश आहे, रेव्हरंड संजीव यंगड, एंजल मनोज वळवी आणि आली शिबा जयकर आहे। प्रभू आम्ही त्यांची आठवण करतो, तू त्यांना सहाय्य कर, त्यांना या वाढदिवसाचा विशेष आशीर्वाद, आनंद आणि अनुग्रह तू दे। पुढच्या वर्षाची वाटचाल सुखकर कर, आरोग्य संपन्नता त्यांना तू दे, तुझ्या भयात व सद्गुणात त्यांची वाढ तू कर। त्याचसोबत आम्ही यावेळेस डॉक्टर मॅथ्यूस यांची आठवण करतो, त्यांना बरं नाही आहे प्रभू, त्यांना तू स्पर्श कर, त्यांना आरोग्य दे, त्यांना योग्य वेळी अवयवदान देणारे भेटू दे आणि त्यांचं जीवन वाचवावं म्हणून जे प्रयत्न केले जात आहेत प्रभू त्यामध्ये तू आपली इच्छा प्रगट कर। आम्ही आपल्या स्वतःला या समय तुझ्या स्वाधीन करतो। ज्या याचना प्रार्थना आमच्या पण आहेत, आमच्या स्वतःच्या कामाच्या, जीवनाच्या, परिवाराच्या गरजा आहेत, त्या आम्ही कदाचित सांगू शकत नाही, म्हणून
आमच्या मनात आम्ही ठेवलेल्या असताना प्रभू त्या तू ऐकतोस आणि पाहतोस, त्यासुद्धा आम्ही तुझ्या स्वाधीन करतो. योग्य वेळी तू आम्हाला उत्तर दे आणि तू गौरविला जा. आजचं येणारं वचन आम्हा सर्वांसाठी तू आशीर्वादाचं कर. तू काय या दिवसामध्ये आमच्याशी बोलू इच्छितो हे पवित्र आत्म्या तू आपल्या मंडळीशी बोल आणि तुझी इच्छा आम्हाला या दिवसात समजू दे. आम्ही तुला शरण येतो, आमचं तू सहाय्य हो. ही विनंती आणि प्रार्थना धन्यवादासह येशू ख्रिस्त आमचा प्रभू याच्या नावानेच तुला सादर करतो. दे बापा, कृपा करून तू ऐक. आमेन. या सप्ताहासाठी सूचना आहेत. सोमवार ते शुक्रवार सकाळी 10:30 ते 11 या वेळामध्ये चर्चमध्ये प्रार्थना मनन घेण्यात येईल. आपण फेसबुक लाईव्हवरती या सेवेचा लाभ घ्यावा व नंतर यूट्यूबवरती हे देण्यात येईल. बुधवारी सकाळी 9 ते 10 या वेळामध्ये चर्चमध्ये बायबल स्टडी घेण्यात येईल. डॉक्टर रेव्हरंड जी जयकर पाळक साहेब आहेत, ते अध्ययन घेतील. बुधवारी सायंकाळी 4 वाजता महिला मंडळाची सभा चर्चमध्ये भरवण्यात येईल. शनिवारी सायंकाळी 6:30 वाजता तरुण संघ चर्चमध्ये भरवण्यात येईल. दिनांक 4 ऑक्टोबर 2024 रोजी मंडळीची साखळी प्रार्थना होईल. महिन्याचा पहिला शुक्रवार म्हणून आपण साखळी प्रार्थना घेऊया या सप्ताहामध्ये. व येत्या रविवारी 6 ऑक्टोबर 2024 रोजी महिन्याचा पहिला रविवार म्हणून आपण मंडळीचा प्रभुभोजन विधी घेणार आहोत. या महत्त्वपूर्ण सूचना आपल्यासाठी आहेत. आज देवाच्या पवित्र वचनातून आपण बघणार आहोत. त्यासाठी जुन्या करारातूनच आपण बघणार आहोत आणि आज आपणा सगळ्यांसोबत एका महत्त्वपूर्ण अशा विषयावरती मी थोडासा प्रकाश टाकू इच्छितो व जो आशीर्वाद देवाच्या पवित्र वचनातून मला मिळाला तो आपणासोबत वाटून घेऊ इच्छितो. अब्रामाचं जीवन हे आपल्या सगळ्यांनाच प्रेरणा देणारं आहे. आपल्या सगळ्यांनाच अब्रामाच्या जीवनाविषयी खूप सारी माहिती आहे. पुष्कळ वेळेला आपण ते वाचलेलं आहे आणि अब्रामाचं जीवनचरित्र पुष्कळ वेळेला तोंडपाठ झाल्यासारखं आहे. अब्रामाच्या जीवनातल्या एका गोष्टीने फार प्रेरित केलं. ती गोष्ट उत्पत्तीच्या 12व्या अध्यायामध्ये आहे. उत्पत्ती अध्याय 12 वचन 1, 2, 3 हे मी आपणासाठी वाचतो. उत्पत्ती 12वा अध्याय वचन 1, 2, 3. अब्रामाला देवाचे पाचारण. परमेश्वराने अब्रामाला सांगितले, तू आपला देश, आपले नातेवाईक व आपल्या बापाचे घर सोडून मी दाखवीन त्या देशात जा. मी तुझ्यापासून मोठे राष्ट्र निर्माण करीन. मी तुला आशीर्वाद देईन. तुझे नाव मोठे करीन. तू आशीर्वादित होशील. आता हे तिसरं वचन फार बारकाईने लक्ष द्या. तुझे जे अभिष्ट चिंतितील त्यांचे मी अभिष्ट करीन. तुझे जे अनिष्ट चिंतितील त्यांचे मी अनिष्ट करीन. तुझ्याद्वारे पृथ्वीवरील सर्व कुळे आशीर्वादित होतील. हे तिसरं जे वचन आहे त्यावरतीच आज आपला उपदेश किंवा आजच्या पवित्र वचनाची सेवा असणार आहे. सृष्टीचा निर्माणकर्ता परमेश्वर खुद्द अब्रामाशी बोलत आहे आणि खुद्द अब्रामासंगती बोलत असताना काही साध्या गोष्टी अब्रामाला सांगत नाही. किती गहन आणि किती मोठी गोष्ट देवाने अब्रामाला सांगून टाकली. जे तुझं अभिष्ट चिंतितील त्यांचं मी अभिष्ट करीन व जे तुझं अनिष्ट चिंतितील मी त्यांचं अनिष्ट करीन. याचा अर्थ असा की परमेश्वराच्या बोलण्याच्या द्वारे अब्रामाला ह्याची जाणीव झाली की परमेश्वर त्याच्या संगती आहे आणि परमेश्वर त्याच्या सोबत राहून काय करणार आहे. आता अभिष्ट हा जो शब्द आहे त्याचं जर थोडंसं विश्लेषण पाहिलं तर अभिष्ट म्हणजे अभि अधिक इष्ट अधिक चिंतन. म्हणजे इष्ट जे आहे आपण इच्छितो ते अनुकूल करून घेणे आणि इष्ट म्हणजे तुम्हाला लाभ हो किंवा तुम्हाला प्राप्त हो आणि चिंतन म्हणजे चांगला. याचा अर्थ चांगल्या गोष्टींचा लाभ तुला मिळो. अब्रामाचं जे लोक चांगलं चिंतणार होते त्या सगळ्यांचं चांगलं होणार होतं आणि जे अब्रामाचं वाईट चिंतणार होते त्या सगळ्यांचं वाईट होणार होतं. कारण की देव अब्रामाच्या वतीने बोलणार होता किंवा अब्रामाच्या वतीने पुढे कार्य करणार होता. बघा हे तिसरं वचन बारकाईने बघा. किती गंभीर गोष्ट देवाने अब्रामाला सांगून टाकली. याचा अर्थ अब्राम तेथून पुढे म्हणजे जेव्हा अब्रामाला पाचारण झालेलं आहे येथून पुढे जे जीवन जगला त्याच्या वृद्धापकाळापर्यंत त्याच्या मृत्यूपर्यंत त्याच्या संपर्कात जितके लोक आले त्या सगळ्या लोकांनी जर अब्रामाचं चांगलं केलं तर त्यांचं चांगलं झालेलं आहे आणि ज्यांनी अब्रामाचं वाईट केलं त्यांचं वाईट झालेलं आहे.
आज हीच गोष्ट जर आपण आपल्या स्वतःला लागूकरण केली तर, की देव तुमच्या सोबत बोलत आहे आणि असं म्हणत आहे की तुझं जे अभिष्ट चिंतितील मी त्यांचं अभिष्ट करीन, जे तुझं अनिष्ट चिंतितील मी त्यांचं अनिष्ट करीन, तुझं जे चांगलं चिंतितील मी त्यांचं चांगलं करेन, तुझं जे वाईट चिंतितील त्यांचा झाडा मी घेईन. याचा दुसरा अर्थ असा पण आहे की तुमच्या संपर्कामुळे लोक आशीर्वादित होतात आणि तुम्ही ज्या लोकांमध्ये राहतात, ज्या परिसरामध्ये राहतात किंवा तुम्ही ज्या लोकांसंगती उठतात बसतात ते लोक तुमच्यामुळे आशीर्वादित होतात. आणि इतिहास याला साक्षी आहे की योसेफ ज्या वेळेला पोटिफराकडे होता, पोटिफराच्या घरामध्ये त्याला सगळ्या प्रकारची बरकत पोटिफराच्या घरात आपोआप आली. का? कारण योसेफ त्या ठिकाणी होता. दानियल एका परकीय राष्ट्रामध्ये होता आणि ज्या वेळेला दानियलाकडे राज्यकारभार आला, दानियल त्या राज्यांच्या पदाधिकाऱ्यांपैकी प्रमुख असा होता आणि त्याच्या कारभारामध्ये राज्याची उन्नती होत होती. याचा अर्थ देव ज्याला निवडतो, ज्याला पाचारण करतो, किंवा असं समजूया तुम्ही विश्वासणारे आणि आम्ही स्वतः विश्वासणारे, देव आमच्या वतीने लोकांसंगती बोलत असतो किंवा लोकांना ट्रीट करत असतो, लोकांना सांभाळत असतो, लोकांना घडवत असतो. देवाने अब्राहामाला हे वचन दिलं, जे तुझं चांगलं करतील मी त्यांचं चांगलं करेन. याचा अर्थ तुमच्या संगती काम करणारे जे तुमचे सहकर्मी आहेत त्यांना ह्याची जाणीव असावी की मी ह्या व्यक्तीमुळे आशीर्वादित होतोय किंवा या बहिणीमुळे, या भावामुळे मला आशीर्वाद मिळतोय. दुसऱ्या बाजूने तुम्ही आणि मी पण हे लक्षात घेतलं पाहिजे की आमच्यामुळे आमच्या संगती काम करणारे आशीर्वादित होत आहेत. कारण बघा, हा जो आशीर्वाद आहे हा फार अद्भुत असा आशीर्वाद आहे. या आशीर्वादासारखा आशीर्वाद दुसरा पवित्र शास्त्रामध्ये कोणा व्यक्तीच्या बाबतीमध्ये आम्हाला वाचायला मिळत नाही. खरं पाहिलं असता उत्पत्तीचं हे जे पुस्तक आहे हे 50 अध्याय 4 महत्वाच्या घटना आणि 4 महत्वाचे व्यक्ती याच्यामध्ये विभागलेला आहे. पहिले 12 अध्याय 4 महत्वपूर्ण घटना आहे. त्याच्यामध्ये सृष्टीची निर्मिती आहे, मानवाचं पतन आहे, जलप्रलय आहे आणि बाबेलचं बुरुज आहे. पहिल्या 12 अध्यायामध्ये या 4 घटना घडल्या आणि पुढे 12 ते 50 अध्यायामध्ये 4 व्यक्ती घडले. त्यापैकी अब्राहम, इसहाक, याकोब आणि योसेफ. उत्पत्तीच्या पुस्तकाला बघायचं झालं तर या 4 घटना आणि 4 व्यक्ती लक्षात ठेवा, आपोआप आपणाला समजेल. आणि ह्या 4 व्यक्तींपैकी प्रमुख व्यक्ती ज्याला विश्वासणाऱ्यांचा पिता म्हटलेला आहे, त्याला देव म्हणत आहे की तुझ्या संगती जे चांगलं वागतील मी त्यांचं चांगलं करेन. आज हे देवाचं पवित्र वचन तुमच्या आणि माझ्या संगती बोलत आहे की आमच्या बरोबर वाईट वागणाऱ्यांचं देव कशा रीतीने त्यांना करेल किंवा वाईट रीतीने वागणाऱ्यांना देव त्याचा धडा हा नक्कीच शिकवत असतो. देव देखील आम्हाला ह्या पवित्र वचनातून एक प्रेरणा देते. देवाला पूर्वज्ञान होतं. आता देवाने अगोदरच त्याला सांगितलं की तुझं जे असं असं करतील मी त्यांचं असं असं करेन आणि तुझ्याद्वारे सर्व राष्ट्राची जी कुळे आहेत ती आशीर्वादित होतील. म्हणजे अब्रामाच्या द्वारे केवळ एक व्यक्ती आशीर्वादित होणार नाही तर राष्ट्र आशीर्वादित होतील. आणि हाच जो आशीर्वाद आज आपल्याला इस्रायल या भूमीकडे बघून मिळतो, तोच आशीर्वाद अब्रामापासून चालत आलेला आहे. देवाला पूर्वज्ञान होतं की अब्रामाचं पुढं काय होणार आहे. आता इतक्या चांगल्या गोष्टी देवाने अब्रामाला सांगून दिल्या, काहीतरी विशेष असं मला वाटलं की अब्रामाच्या जीवनात असावं म्हणून देवाने त्याला हा आशीर्वाद दिला. तर त्याची जी विशेषण होती त्याच्या जीवनातली की का त्याला इतका सुंदर आशीर्वाद मिळाला की जे तुझं चांगलं करतील मी त्यांचं चांगलं करेन. कधी कधी मनुष्य स्वभाव आहे, कोणी आपल्याशी बोललं किंवा नाराज असलं किंवा काय झालं तर आपण खचून जातो, निराश होतो, आपल्या मनाला फार वेदना होतात, वाईट वाटतं, ज्याला आपण असं म्हणतो की आम्ही खचून जातो. आणि अशा वेळेला आम्हाला असं वाटतं की आमच्या बाजूला कोणी नाही, परंतु देव तुमच्या बाजूला आहे आणि देव तुमच्या सोबत आहे. देवाने अब्रामाचं भविष्यकालीन ह्या सर्व गोष्टींना अगोदरच या ठिकाणी सांगितलेलं आहे. पहिली क्वालिटी किंवा पहिलं जे महत्वाचं गुण विशेष मला अब्रामाच्या जीवनात पाहावं असं वाटलं ते 1 ते 3 या वचनामध्येच आहे. ते म्हणजे विश्वास, देवावरचा दृढ विश्वास. आज तुम्हाला हा आशीर्वाद हवा आहे का की जे तुमचं चांगलं चिंतेतील देव त्यांचं चांगलं करेन, जे तुमचं वाईट चिंतेतील देव त्यांचा झाडा घेईल? तो जर आशीर्वाद हवा आहे तर पहिली गोष्ट करा ती म्हणजे देवावरती विश्वास ठेवा. या ठिकाणी बघा, अब्रामाला विश्वासणाऱ्यांचा पिता असं म्हटलेलं आहे, तो सोबतच त्याने देवाने बोलल्याबरोबर विश्वास ठेवला. बघा, जर तुम्ही 11वा अध्याय वाचाल तर आम्हाला त्या ठिकाणी वंशावळी वाचायला मिळते आणि त्या ठिकाणी वेगवेगळ्या गोष्टी पाहायला मिळतात. आणि कुठून अब्राम आला तर खासद्यांचा जो ऊर देश होता, कनान देशामध्ये जायला निघालेला आहे
आणि हारान येथून जाऊन तो येतोय, राहतोय. याचा अर्थ तो ज्या ठिकाणावरून निघाला ती जी भूमी होती ती भूमी देवाला न ओळखणारी होती. एक मूर्तीपूजक अशा प्रांतामधून तो निघालेला होता आणि अशा मूर्तीपूजक देशामधून येऊन सुद्धा त्याने देवावरती विश्वास ठेवला. 11व्या अध्यायाचं जर आपण 31 वचन वाचलं, मग तेरह आपला मुलगा अब्राहाम, आपला नातू म्हणजे हारानाचा मुलगा लोट आणि आपले सून म्हणजे आपला मुलगा अब्राम, याची बायको साराय यांना बरोबर घेऊन खासद्यांचे ऊर येथून कनान देशात जावयास निघाला आणि ते हारान येथे जाऊन राहिले. ऊर देशातून तो निघाला, कनान देशाला जायला निघालेला आहे आणि हारान ह्या प्रांतामध्ये येऊन थांबलेला आहे. आणि तेरह वय 205 वर्षाचे होऊन तो हारान येथे मरण पावला. आणि मग देव अब्रामाशी बोलत आहे. अब्रामाला काय देवाने सांगितलं की तू आपला बापाचं घर सोड. बघा, ही साधी गोष्ट नाही. देवावरती विश्वास ठेवत असताना त्याने काय केलेलं आहे, आपल्या बापाचं घर सोडलं. देवाने दाखवलं त्या देशासाठी जायला निघाला आणि ते जात असताना देव त्याला मोठं करील, आशीर्वाद देईल, या अभिवचनावरती त्याने विश्वास ठेवला आणि तो पुढे गेला. आता आपण पवित्र शास्त्रात या ठिकाणी बघितल्यानंतर असं दिसत नाही की त्याने विश्वास ठेवला असं लिहिलेलं आहे. तर हे बघण्यासाठी इब्री लोकासपत्र ह्याचा 11वा अध्याय आपल्याला काढावा लागेल. इब्री लोकासपत्र अध्याय 11 आणि त्याचं 8 ते 10 वचन. इब्री 11, 8 ते 10. अब्रामाला पाचारण झाल्यावर जे ठिकाण त्याला वतनादाखल मिळणार होते तिकडे निघून जाण्यास तो विश्वासाने मान्य झाला आणि आपण कुठे जातो हे ठाऊक नसताही तो निघून गेला. इब्री 11:1 ही विश्वासाची व्याख्या आहे. न दिसणाऱ्या गोष्टीविषयीची खात्री आणि भरोसा म्हणजे विश्वास आहे. म्हणजे बघा, देवाने त्याला इतका सुंदर आशीर्वाद दिला, पण त्याच्या मागे एक कारण होतं आणि ते कारण म्हणजे अब्राहाम विश्वास ठेवणारा होता आणि विश्वासाने देवाच्या सांगण्यावरती त्याने भरोसा ठेवला, विश्वास ठेवला आणि तो निघाला. इब्री लोकासपत्रामध्ये अधिक स्पष्टीकरण आम्हाला मिळतं, ते म्हणजे आपण कुठे जातोय ठाऊक नसताही तो निघाला. त्याला हे ठाऊक नव्हतं की देव मला कुठं घेऊन जात आहे. ऊर देशामधून देवाने त्याला बोलवलं आणि आता तो प्रवासाला निघालेला आहे. बघा प्रियजन हो, देव तुमच्यासाठी आशीर्वादांची ही रेलचेल करेल. तुम्हाला देवबाप तो आशीर्वाद देईल, परंतु आपला विश्वास आहे का? असलाच पाहिजे. देवावरती विश्वास असेल तर तुमच्या सहकर्म्यांना देव आशीर्वादित करेल आणि त्यांच्यामध्ये तुम्हाला सुद्धा आशीर्वादित करेल. आणि परदेशात वचनदत्त देशामध्ये विश्वासाने जाऊन राहिला, याचा अर्थ त्याचा प्रवास परमेश्वराने सुखाचा केला. तो जाऊन राहिला आणि वचनाप्रमाणे सहभागी वारस म्हणून इसाक, याकोब यांच्याबरोबर डेऱ्यात त्याची वस्ती होती. यावरून हे लक्षात येतं की विश्वासाने आपलं कार्य त्याने केलं आणि विश्वासाने आपलं सर्व कार्य परमेश्वरावरती सोपलं आणि लगेचच तो निघाला. त्याच्या या विश्वासामध्ये आम्हाला खूप गोष्टी पाहायला मिळतात. ते म्हणजे तिकडं तो विश्वासाने जायला निघाला. असं असताना त्याच्या विश्वासामध्ये त्याने असा विश्वास बाळगला की परमेश्वर माझ्या सोबत आहे, परमेश्वर मला सहाय्य करेल. यासोबतच आपला जो मूळशास्त्र भाग आहे उत्पत्ती याच्या पुन्हा 12व्या अध्यायामध्ये आपण जाऊ आणि या 12व्या अध्यायामध्ये आपण गेल्यानंतर आम्हाला पुन्हा त्या ठिकाणी पाहायला मिळतं की परमेश्वर त्याला हा आशीर्वाद देतो कारण की तो विश्वासणार आहे. उत्पत्तीचा 15व्या अध्यायाचं 6वं वचन बघा. उत्पत्ती 15वा अध्याय आणि वचन 6. त्या ठिकाणी अजून असं म्हटलेलं आहे, अब्रामाने परमेश्वरावर विश्वास ठेवला आणि अब्रामाचा हा विश्वास परमेश्वराने त्याचे नीतिमत्व गणला. बघा, देवाने आशीर्वाद दिला, त्याच्या मागे एकच कारण होतं, ते म्हणजे तो विश्वासाने निघाला आणि तो विश्वास देवाने नीतिमत्व असा गणला. प्रियजन हो, आज मनामध्ये जर आपल्याला असं वाटत आहे की देवानेही माझ्या संगती जे चांगले राहतात त्यांचं चांगलं करावं किंवा माझ्याबद्दल जे वाईट मनात आहे अशांबद्दल परमेश्वराने झाडा घ्यावा, तर देवावरती विश्वास ठेवून जीवन जगा. दुसरी क्वालिटी जी त्याच्या जीवनातली दिसते ती म्हणजे उत्पत्तीच्या 22व्या अध्यायामध्ये. उत्पत्तीचा 22वा अध्याय आणि वचन 1-2 बघा. उत्पत्ती 22:1 आणि 2. या गोष्टी घडल्यावर असे झाले की देवाने अब्रामाला कसोटीस लावले. त्याने अब्रामा अशी हाक मारली तेव्हा अब्राम म्हणाला, काय आज्ञा? पहिली गोष्ट आहे विश्वास आणि दुसरी गोष्ट आहे आज्ञापालन. देवाने त्याला हा आशीर्वाद दिला कारण अब्राहाम आज्ञा पाळणारा होता.
आता देवाने त्याला कसोटीला लावलं, आणि कसोटीला लावलं ह्याचा अर्थ काय की परमेश्वराने त्याला तपासण्यासाठी लावलं. देवाचे आज्ञापालन तो करतो का हे बघण्यासाठी देवाने त्याला हे केलं. पहिली गोष्ट म्हणजे आज्ञापालन. पहिल्या वचनात देव म्हणाला, तुझा पुत्र, तुझा एकुलता एक प्रिय इसहाक याला घेऊन मोरिया देशात जा, आणि मी तुला सांगेन त्या डोंगरावर त्याचे होमार्पण कर. तेव्हा अब्रामाने मोठ्या पहाटे सुटून आपल्या गाढवावर खोगीर घातले, आपल्याबरोबर 2 सेवक व आपला मुलगा इसहाक यांना घेतले, आणि होमार्पणासाठी लाकडे फोडून घेतली. मग देवाने सांगितलेल्या ठिकाणाकडे तो निघून गेला. त्याने किंतु परंतु केला नाही. सरळ देवाने त्याला आज्ञा दिली आणि त्याच्या आज्ञेचं पालन त्याने केलं. याचा अर्थ आज्ञापालन फार महत्वाचं आहे. पहिली गोष्ट आहे विश्वास, आणि दुसरी गोष्ट आहे आज्ञापालन. जर आपण आज्ञापालन करत नाही तर हा आशीर्वाद आपल्याला मिळणार नाही. आणि हे आज्ञापालन जे असतं ते आज्ञापालन पूर्ण मनाने, पूर्ण जीवाने, पूर्ण अंतकरणाने असतं. अब्रामाने कसल्याही प्रकारची शंका मनात बाळगली नाही की परमेश्वरा, वृद्ध वयातीत झालेला हा माझा पुत्र आहे, त्याचं मी कसं काय हवन करू. बरं, दुसरी गोष्ट अशी पण दिसते आम्हाला की देव त्याला का होमार्पण करायला लावत आहे. आणि होमार्पण करायचं तर बकरा किंवा एडका यांचं करायला हवं होतं, मुलाचं कशाला करायला लावत आहे. आणि अब्राम कसं काय लगेचच निघाला, तर ऊर देशामधून तो आला होता, आणि ऊर देशामध्ये असे लोक प्रॅक्टिस करत होते. ऊर देशातले लोक आपल्या मुलांचा बली किंवा अर्पण, होमार्पण असं करत होते. कदाचित ती संकल्पना त्याच्या मनात असावी, परंतु त्याने देवावर विश्वास ठेवला आणि देवाने त्याला कसोटीस लावलं, तपासण्यासाठी लावलं. आणि हे तपासत असताना तो आज्ञापालनामध्ये खरा ठरला. प्रियजनो, तुम्ही आणि मी आज्ञापालन करतो की नाही यासाठी देव कसाच लावतो, कसोटी पाहतो. कशी ती आपल्याला पहिले करिंथ याच्या 10व्या अध्यायाच्या 13व्या वचनामध्ये पाहायला मिळेल. 1 करिंथ याचा 10वा अध्याय कृपा करून काढा आणि याचं 13वं वचन बघा. 1 करिंथ 10:13. मनुष्याला सहन करता येत नाही अशी परीक्षा त्याच्यावर गुदरली नाही, आणि देव विश्वसनीय आहे, तो तुमची परीक्षा तुमच्या शक्ती पलीकडे होऊ देणार नाही, तर परीक्षेबरोबर तिच्यातून निभवण्याचा उपायही करेल, यासाठी की तुम्ही ती सहन करण्यासाठी समर्थ व्हावे. या ठिकाणी आज्ञापालन करतो किंवा नाही हे परमेश्वराने बघितलं. आज तुम्ही आणि मी देवाचं आज्ञापालन करतो किंवा नाही हे जर देवाने पाहिलं तर आमच्या शक्तीच्या पलीकडे देव आमची परीक्षा पाहत नाही. आम्हाला सहन करता येत नाही अशी परीक्षा देव पाहत नाही. कितीतरी विश्वासणारे म्हणतात की मला हे प्रसंग फार जड जात आहे किंवा ही परिस्थिती फार जड जात आहे. मी आपल्याला देवाच्या वचनातून प्रोत्साहन देऊ इच्छितो की देव तुमची परीक्षा तुमच्या शक्तीच्या पलीकडे पाहणार नाही. देव तुम्हाला इतरांमध्ये आशीर्वादित करेल किंवा इतर लोक तुमच्याद्वारे आशीर्वादित होतील ज्या वेळेला तुम्ही देवावर विश्वास ठेवाल आणि त्याच्यावरती आज्ञापालन कराल. आज्ञापालनाचा हा आशीर्वाद फार सुंदर असा आहे. आज्ञापालन करून आम्ही आमचं जीवन जगत असतो. सोबतच 2 करिंथ 2 अध्याय बघा. 2 करिंथ 2 अध्याय आणि वचन 9. 2 करिंथ 2:9. हे मी जे लिहिले त्यात माझा आणखी एक हेतू होता, तो असा की तुम्ही सर्व बाबतीत आज्ञापालन करता की नाही याचे मला प्रमाण पटावे. पौलाने करिंथच्या मंडळीला लिहत असताना पत्र लिहिण्याचं कारण हे होतं की तुम्ही आज्ञापालन करतात की नाही करत हे मला बघायचं आहे. प्रिय विश्वासणारे बंधू आणि भगिनींनो, आपल्याला देवाच्या ह्या पवित्र वचनातून हेच सांगू इच्छितो की आम्ही आज्ञापालन केलं पाहिजे. आज्ञापालन करणं फार गरजेचं आहे, कारण की मग तो आशीर्वाद हवा आहे ना आम्हाला की आमचं जे अभिष्ट चिंतेतील देव त्यांचं अभिष्ट करेन, आमचं जे अनिष्ट चिंतेतील देव त्यांचं अनिष्ट करेल. पण जर आम्ही देवाचं आज्ञापालन करत नाही तर प्रियजन होतोय आशीर्वादापासून आपण मुकू शकतो किंवा तो आशीर्वाद आपल्याला मिळणार नाही. बरं, प्रभू येशू ख्रिस्ताने सुद्धा आज्ञापालन केलं. प्रभू येशू ख्रिस्त देवाचा पुत्र होता, त्याला तर परमेश्वराने सर्व अधिकार दिलेला होता. त्याने हाक मारली असती, वेळोवेळी रात्रभर तो प्रार्थना करीत असे, देवाकडे सहाय्य आणि कृपा मागितली असती आणि म्हटलं असतं की मी आज्ञापालन करत नाही परंतु मला हे कर. परंतु नाही, प्रभू येशू ख्रिस्ताने सगळं अधिकार हातात असताना देखील आज्ञापालन केलं. आणि कसं केलं ते आम्हाला फिलिप्पीकरास पत्र 2 अध्यायाच्या 8व्या वचनामध्ये वाचायला मिळतं. फिलिप्पीकरास पत्र 2 अध्यायाच्या 8व्या वचनात बघा. आणि मनुष्य प्रकृतीचे असे प्रगट होऊन त्याने मरण आणि त्याही वधस्तंभावरचे मरण सोसले, येतपर्यंत आज्ञापालन करून त्याने स्वतःला लीन केले. येशू ख्रिस्ताने कसलं आज्ञापालन केलं? वधस्तंभावर मरण्याचं आज्ञापालन सहन केलं.
आणि हे मरणाचं जे आज्ञापालन होतं ते मनुष्य प्रकृतीमध्ये सहन केलं. दैवी अधिकार त्याच्याकडे होता, दैवी सामर्थ्य त्याच्याकडे होतं, परंतु वधस्तंभावर तो गेला त्यावेळेला मानवी शरीराने गेला, मानवी शक्तीने गेला. ह्याचा अर्थ मानवी वेदना त्याला झाल्या, आणि मानवी वेदना त्याला झाल्या, वधस्तंभावर मरण सोसलं, आणि येतपर्यंत त्याने आज्ञापालन करून स्वतःला लीन केलं. हे असतं आज्ञापालन. परमेश्वराचा एकुलता एक पुत्र आम्हासाठी मारला गेला. इतकं त्याने आज्ञापालन केलं की परमेश्वराने त्याला चपडाका खाऊ दिल्या, 39 फटके खाऊ दिले, त्याला झगा घातला, त्याला म्हटलं इस्रायलाच्या राजा सांग तुला कोणी मारलं. त्याच्या वस्त्रावरती चिठ्ठ्या टाकल्या, रात्रभर त्याची चौकशी केली, त्याला वधस्तंभ उचलून चालायला लावलं. इतकं आज्ञापालन. हो, प्रभू येशू ख्रिस्ताने ते केलं. मग आज देवाचं आज्ञापालन करत असताना तुम्हाला कष्ट पडले, तुम्हाला शारीरिक कष्ट पडले, तर नाही म्हणू नका देवाचं आज्ञापालन करायला. प्रभू येशू ख्रिस्ताला किती शारीरिक कष्ट झाले असतील, बरं किती अपमान प्रभू येशू ख्रिस्ताचा झाला. देवाचं आज्ञापालन करत असताना तुमचा अपमान झाला तर वाईट वाटून घेऊ नका. प्रभू येशू ख्रिस्ताचा इतका अपमान झाला की त्याच्या तोंडावर थुंकले, त्याच्या दाढीचे केस ओढले असं सुद्धा म्हटलेलं आहे. किती त्याने सहन केलं. त्याच्या अंगावरचे कपडे काढून घेतले, डोक्यावरती काठ्याचा मुकुट ठेवला, तेपर्यंत प्रभू येशू ख्रिस्ताने आज्ञापालन केलं. आमचं तर इतकं कोणी केलं नाही, मग का आम्ही आज्ञापालन करत नाही? ख्रिस्ती विश्वासणाऱ्यांच्या या समूहामध्ये आपण जीवन जगतो, परंतु देवाचं जर आज्ञापालन करत नाही तर प्रियांनो या आशीर्वादापासून आपण मुकत आहोत. फार गंभीर गोष्ट आहे. गांभीर्याने आपण घ्या. आपल्याला आज्ञापालन करायचंच आहे, त्याच्यामध्ये कसल्याही प्रकारची आपल्याला पळवाट नाही. योनाने केलं का आज्ञापालन? देवाने निनवेला जायला लावलं होतं, तो तार्शीसला निघाला. आज्ञापालन दिसतं का आम्हाला त्याच्या जीवनात? नाही दिसत, आणि त्याचा परिणाम त्याच्या जीवनामध्ये फार कठीण आला. बघा, देव किती सुंदर आशीर्वाद देत आहे की तुमचं चांगलं चिंतणाऱ्यांचं देव चांगलं करणार आहे. पण जर तुम्ही आज्ञापालन करीत नाही तर मग त्यांचाही आशीर्वाद आपण रोखतो असंच आपण समजावं. तिसरी क्वालिटी किंवा तिसरं महत्वाचं गुण उत्पत्ती 15व्या अध्यायामध्ये आहे. उत्पत्ती अध्याय 15 4 ते 6 वचन बघा. 15वा अध्याय 4 ते 6. तेव्हा परमेश्वराचे वचन त्याला प्राप्त झाले की हा मनुष्य तुझा वारस होणार नाही, तर तुझ्या पोटचाच तुझा वारस होईल. मग त्याने त्याला बाहेर आणून म्हटले, आकाशाकडे दृष्टी लाव, तुला हे तारे मोजवतील तर मोज. मग त्याने त्याला सांगितले, तुझी संतती अशीच होईल. बघा, या ठिकाणी अब्रामाला आणि सारेला अजून पुत्र नव्हता, आणि पुत्र नसताना देव त्याला म्हणतो की तुझी संतती मी वाढवेन. बाहेर घेऊन जातो, आकाशातले तारे दाखवतो आणि म्हणतो की ह्या ताऱ्यांनी इतकी मी त्यांची गणना करीन. लेकरं नव्हते तरी देवाने त्यांना म्हटलं की असं असं होईल. याचा अर्थ काय? की देवाचा जो शब्द होता त्या शब्दाचा अब्रामाने आदर केला. सारा हसली, ती म्हणाली की मी वयातीत आहे, मला पुत्र कसा होईल? परंतु देवाने त्याला म्हटलं की होईल, आणि देवाने संतती दिली इसहाकाच्या रूपाने. तिसरी क्वालिटी त्याच्या जीवनात ही होती की देवाच्या शब्दावरती त्याने भरोसा ठेवला, देवाच्या शब्दाचा त्याने आदर केला. देवाचं वचन म्हणतं नीतिसूत्रेमध्ये की तू आपल्याच बुद्धीवर अवलंबून राहू नको, आपल्या सर्व मार्गात त्याचा आदर कर, म्हणजे तो तुझा मार्गदर्शक होईल. कधी कधी आम्ही देवाच्या शब्दाचा आदर करत नाही, क्षमा करा, परंतु खूप सारे आपण स्वतः देवाने सांगितलेले कितीतरी शब्द आम्हाला पवित्र शास्त्रातून दररोज वाचायला मिळतात, ऐकायला मिळतात, परंतु त्याच्या शब्दाचा आम्हाला आदरच नाही. आज जर आपण जगात जीवन जगत असताना कोणाच्या शब्दाचा अनादर केला तर आपल्याला या जगातलं भय आहे, पण हा सृष्टीचा निर्माण करता परमेश्वर, त्याचं भय का नाही? का आपण त्याच्या शब्दाचा अनादर करतो? या ठिकाणी पुत्ररत्न असताना देखील त्याने देवाने सांगितलं असं असं होईल, आणि अब्राहम पुढे त्याच्याशी बोलतो, परमेश्वरासंगती तो बोलतो, परंतु त्यावरती तो भरोसा ठेवून आपलं जीवन जगतोय. याचा अर्थ देवाच्या शब्दाला आपण असंच समजू नका, देवाचे शब्द फार मोलाचे आहे. एक उदाहरण बघायचं झालं तर शमूएलाचं बघा. पहिले शमूएल 3रा अध्याय बघा. देवाचं वचन त्यावेळेला मिळत नव्हतं, देवाचं वचन फार कमी आणि दुर्लभ झालं होतं, आणि अशा वेळेला देवाचं वचन शमूएलाला मिळालं. देवाने शमूएलाला हाक मारली, शमूएला शमूएला. तो म्हणाला काय आज्ञा? तो अगोदर एलीकडे जातो, मग एली सांगतो की देव तुझ्याशी बोलत आहे,
तू म्हण की काय आज्ञा, बोल तुझा दास ऐकत आहे. याचा अर्थ देवाचा शब्द तुम्ही ऐकता त्यावेळेला आशीर्वादांची रेलचेल तुमच्या आणि माझ्याकडे येते. प्रियांनो, आज देवाच्या ह्या पवित्र वचनातून देवाचे शब्द ऐकवण्यासाठी आम्ही सर्व तयार आहोत. दररोज सकाळी आम्हाला देवाचं पवित्र वचन ऐकायला मिळतं. देवाच्या शब्दाचा आदर आम्ही करतो का? प्रति रविवारी देवाचे शब्द आम्हाला पवित्र वचनातून ऐकायला मिळतात. आपण ऐकलेल्या वचनानुसार जीवन जगून देवाच्या शब्दाचा आदर करतो का? काना येथे प्रभू येशू ख्रिस्ताने पाण्याचा द्राक्षरस केला. शब्द मात्र प्रभू येशू ख्रिस्त बोलला. जे रांजण होते ते पाण्याने भरा एवढंच प्रभू येशू ख्रिस्ताने सांगितलं आणि आपोआप मोठा चमत्कार झाला. याचा अर्थ आम्ही शब्दांचा आदर केला पाहिजे परमेश्वराच्या. सोबतच जर आम्ही शब्दाचा जर आदर बघितला तर शताधिपतीचा चाकर आहे. प्रभू येशू ख्रिस्ताला तो म्हणतो की तुम्ही माझ्या छपराखाली यावं असं माझं काय पात्रता नाही, तुम्ही शब्द मात्र बोला. आणि प्रभू येशू ख्रिस्ताने रस्त्यामध्ये शब्द मात्र बोलला आणि तिकडे त्याचा चाकर बरा झाला. ह्यावरून हे दिसतं की देवाच्या शब्दाला फार किंमत आहे, फार मान आहे. मग आज आपण विश्वासणारे जर देवाच्या शब्दाला सन्मान देणार नाही, देवाच्या शब्दाचा आदर करणार नाही, तर मग आपल्या सोबतीच्यांनाही तो आशीर्वाद मिळणार नाही. अब्राहामाला जसं म्हटलं, मी तुझं अभिष्ट करीन, तुझं चांगलं मी करीन. जर मी आणि आपण देवाच्या शब्दाचा आदर करत नाही तर हा आशीर्वाद मिळू शकत नाही. अजून एक क्वालिटी आहे, चौथी क्वालिटी, 18वा अध्याय उत्पत्तीचा 1 ते 5 वचन बघा. 18वा अध्याय 1 ते 5 वचन. आता हे सर्व वचन वाचणार नाही, परंतु बघा पाहुणचार केलेला आहे त्या ठिकाणी. अब्राहामाच्या जीवनात एक क्वालिटी दिसते की तो पाहुणचार करणारा होता आणि म्हणूनच देवाने म्हटलं की तुझं अभिष्ट करणाऱ्यांचं मी अभिष्ट करीन. तो दिवसाभर उन्हाळ्याच्या वेळी डेऱ्याच्या दाराशी बसला असता परमेश्वराने ममरेच्या एलोन राईत त्याला दर्शन दिले. बघा परमेश्वराचं दर्शन झालेलं आहे. 3 पुरुष उभे आहेत असं त्याने बघितलं. बघा आता त्याची कृती बघा, पाहुणचार कसा करावा माणसाने. दुसरं वचन बघा, उभे राहिलेले त्याने पुरुष पाहिलेले, डेऱ्याच्या दाराजवळ पासून तो धावत सामोरा गेला. पायी चालत गेला नाही. जे लोक त्याच्याकडे येते त्यांच्याकडे धावत गेला. मग काय केलं, जमिनीपर्यंत लवून त्याने नमन केलं. एवढंच केलं नाही तर तो त्यांना म्हणतो की तुम्ही माझ्या येथे थांबा, माझ्याकडे या, थोडंसं पाणी घ्या. वचन 4, आपले पाय धुवा आणि झाडाखाली विसावा घ्या. एवढंच करत नाही तर तो आतमध्ये येतो. तो म्हणतो की थोडी भाकर खा आणि आपल्या जीवाला आधार करून घ्या. आणि मग तो येतो, दासाकडे तुमचं येणं झालंय. 6व्या वचनामध्ये तो त्वरेने डेऱ्यामध्ये येतो. सारेला म्हणतो की 3 मापे सपीठ लवकर घे व ते मळून भाकरी कर. गुराख्यांकडे जातो आणि त्यांना म्हणतो की कोवळे वासरू रांधा आणि त्वरेने त्यांनी ते रांधले. मग दूध आणि ते रांधलेला पदार्थ आणि जेवण हे सगळं घेऊन जाऊन त्याला देतो. किती, याला म्हणतात पाहुणचार. फक्त शब्दाने त्याने पाहुणचार केला नाही, त्याने कृती सुद्धा केली की तुम्ही माझ्याकडे आलेला आहात किंवा या वाटेने जात आहात, तुम्ही पाणी घ्या, पाय धुवा, माझ्याकडे जेवण करा आणि मग पुढे मार्गस्थ व्हा. देवदूतांचा पाहुणचार त्याने केला. प्रियजन हो, देवाने त्याचा सोबतीच्यांचं किंवा त्याचं अभिष्ट कशाला केलं? कारण की तो पाहुणचार करण्यामध्ये फार तत्पर होता. पाहुणचार करणं ही एक प्रकारची कृपा सुद्धा असते. पाहुणचार करत असताना आपण मदत करत असतो किंवा पाहुणचार करत म्हणजे जो आपल्या दारावरती आलेला आहे किंवा आपल्या दारावरून जात आहे त्याच्या मदतीसाठी आपण जाणं, त्याला आपण सहाय्य करणं किंवा त्याला ज्या गोष्टीची गरज आहे ती गरज आपण भागवणं म्हणजे पाहुणचार करणं आहे. हेच पुढं पौलाने तिमोथेला पत्र लिहिताना म्हटलंय. जर आपण पाहिजे असेल तर लिहून घ्या. 1 तिमोथी 5वा अध्याय आणि 10वं वचन. एक यादी त्याने करायला लावली होती आणि त्या यादीमध्ये विधवांना जर नोंदायचं आहे तर जी पाहुणचार जिने केलेला आहे तिची सुद्धा नोंद करायला लावलेली आहे. 1 तिमोथी 5वा अध्याय आणि वचन 10 मध्ये आम्हाला ते वाचायला मिळतं. 5व्या अध्यायाचं 10वं वचन. जी चांगल्या कृत्यांसाठी नावाजलेली म्हणजे जिने मुलाबाळांचा प्रतिपळ केला असेल, पाहुणचार केला असेल, पवित्र जनांचे पाय धुतले असतील, संकटात पडलेल्या लोकांची गरज भागवली असेल, सर्व प्रकारच्या चांगल्या कृत्यास अनुसरली असेल, अशा नावाजलेल्या विधवेची यादीत नोंद घ्यावी. याचा अर्थ पाहुणचार केला. विधवा आहेत, मंडळीवरती त्यांचा भार होता किंवा मंडळीने त्यांना सांभाळायचं होतं, परंतु मंडळी त्यांना सांभाळत असताना कोणाचा की जी तिच्यामध्ये काय क्वालिटी असली पाहिजे की तिने पाहुणचार केलेला असावा, पवित्र जनांच्या गरजा भागवलेल्या असाव्यात.
प्रियजन हो, आज आपल्याकडे कोणी मदतीला येतो किंवा आपल्यासमोर कोणी दिसतो तर त्याचा पाहुणचार आपण केलाच पाहिजे. पुढे थोडंसं आपण बघितलं तर पेत्र पण पाहुणचार करायला सांगतो. 1 पेत्र 4 अध्यायामध्ये बघा 9व्या वचनामध्ये, 1 पेत्र 1 अध्याय 1 पेत्र 4 अध्याय, क्षमा करा, 1 पेत्र 4 अध्यायामध्ये जा आणि वचन 9 बघा. कुरकुर न करता एकमेकांचा पाहुणचार करा. त्याने तर फारच स्पष्टपणे सांगून टाकलं की तुम्ही कुरकुर करू नका, पाहुणचार करा. याचा अर्थ आपल्या घरी कोणी आलं तर त्याचा आपण सन्मान केलाच पाहिजे. पाहुणचार करत असताना अन्न पाणी वाढणं व व्यवस्था करणं या प्राथमिक गोष्टी आहे. जक्कयाला ज्या वेळेला प्रभू येशू ख्रिस्ताने परिवर्तित केलं, जक्कय प्रभू येशू ख्रिस्ताला आपल्या घरी घेऊन गेला. प्रभू येशू ख्रिस्ताच्या सेवेकडे बघितलं तर प्रभू येशू ख्रिस्ताला पाहुणचार आवडायचा आणि लोक प्रभू येशूचा पाहुणचार करायचे आपल्या घरात. पेत्राच्या सासूला ताप होता आणि पेत्राच्या घरी प्रभू येशू ख्रिस्त गेला. त्याच्या सासूचा ताप बरा झाला आणि त्या ठिकाणी पंक्तीस बसलेल्यांमध्ये ती पाहुणचार करीत असताना आम्हाला दिसते. मार्था आणि मरिया यांच्या घरी प्रभू येशू ख्रिस्त नेहमी जात असे. लाजार हा त्यांचा भाऊ, त्यांच्या घरी प्रभू येशू ख्रिस्त उतरत असे, म्हणजेच त्या ठिकाणी पाहुणचार घेत असते. माडीवरच्या खोलीमध्ये प्रभू येशू ख्रिस्त आणि शिष्य हे जमलेले होते आणि त्या ठिकाणी त्यांचा पाहुणचार त्या माडीचा जो व्यक्ती होता किंवा जो त्याचा मालक होता त्याने केला किंवा व्यवस्था केली. प्रियजन हो, एकमेकांच्या सोबत भोजन घेणं फार चांगली गोष्ट आहे. त्याच्यामध्ये पवित्र शास्त्राला आधार आहे. पहिली मंडळी घरोघरी भाकर मोडण्यासाठी एकत्र जमत, असं प्रेषितांच्या कृत्यामध्ये म्हटलंय. बघा किती चांगली क्वालिटी आम्हाला अब्रामाच्या जीवनात दिसते की त्या वाटेने जाणाऱ्या त्या वाटसरूंना आणि नकळत त्याने देवदूतांचा पाहुणचार करून टाकला. आपल्याही संपर्कात येणाऱ्यांचा आपण पाहुणचार केलाच पाहिजे, आपण त्यांना मदत केलीच पाहिजे. जर आम्ही वेगवेगळ्या गोष्टी बघितल्या तर पाहुणचाराचा अजून एक आशीर्वाद आहे, तो नीतिसूत्रामध्ये आहे. कृपा करून हे वचन आपण बघून घेऊ आणि मग पुढे जाऊ. नीतिसूत्रे 25वा अध्याय बघा. या 25व्या अध्यायामध्ये आम्ही पाहुणचार केला तर काय होतं ते बघा. 21वं वचन, नीती 25:21, तुझा शत्रू भुकेला असल्यास त्याला खावयाला दे, तानेला असल्यास त्याला प्यायला पाणी दे. असे केल्याने त्याच्या मस्तकावर तू निखाऱ्याची राख केल्यासारखे त्याला होईल आणि परमेश्वर तुला प्रतिफळ देईल. शत्रुत्व मिटून जातं. जर आम्ही पाहुणचार करतो तर आपसातलं जे शत्रुत्व आहे ते मिटून जातं आणि त्याच्या मस्तकावरची जी निखाऱ्याची रास आहे ती विजली जाते आणि देव तुम्हाला प्रतिफळ देईन. बघा, देवाने अब्राहामाला त्याचं या पाहुणचाराचं प्रतिफळ दिलं. आज आपण कोणाचा पाहुणचार केला तर मनात एक लक्षात ठेवा की ह्याचा आशीर्वाद आपल्याला मिळणार आहे. आणि लूक 10:41 मध्ये असं म्हटलंय की देवाचं दास म्हणून तुम्ही कोणी पाण्याचा प्याला दिला तरी तुम्ही आपल्या प्रतिफळाला मुकणार नाही. म्हणून आपण आपल्या घरामध्ये जो पाहुणचार करतात तो योग्य आहे पवित्र शास्त्रानुसार, कारण की अब्रामाने केला. देवाने त्याला म्हटलं की तुझं अभिष्ट चिंतिणाऱ्यांचं मी अभिष्ट करीन, अनिष्ट करणाऱ्यांचं मी अनिष्ट करीन. का? कारण त्याने देवाचा पाहुणचार केला, देवाच्या लोकांचा पाहुणचार केला. तुम्ही आणि मी देखील देवाच्या लोकांचा व आपल्या रस्त्यावरून जाणारे किंवा आपल्याकडे मदतीसाठी हात मागणाऱ्यांचा पाहुणचार करावा. पुढची गोष्ट उत्पत्ती 18 मध्ये आहे, 23 ते 25. ही पण फार महत्वाची गोष्ट आहे. उत्पत्ती 18वा अध्याय आणि वचन 23 ते 25. आता या ठिकाणी मध्यस्थी केली. एक गुण किंवा एक क्वालिटी आम्हाला अब्राहामाच्या जीवनातून दिसते, ती म्हणजे तो मध्यस्थी करणार आहे. आता या ठिकाणी अब्राहाम जवळ जाऊन म्हणाला, तू दुर्जनांबरोबर नीतिमानांचाही संहार खरेच करणार काय? हे जे देवाचे दूत होते ते जाऊन सदोम आणि गमोरा या शहराला नष्ट करणार होते, परंतु त्या शहरासाठी अब्राहाम मध्यस्थी करत आहे. बघा, संख्या 50 आहे. 50 वरून कमी करता 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 तो 10 पर्यंत येतो. तो म्हणतो की तिथे 50 नीतिमान असतील तरी तू त्यांचा संहार करशील काय? थोडासा पुढे येतो, मग 40 असतील, 30 असतील, 45 असतील. हळूहळू तो खाली 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 येतो आणि शेवटी तो म्हणतो त्या ठिकाणी 10 जरी असले तरी तू त्यांचा नाश करशील का? आणि असं करून तो देवासाठी मध्यस्थी करतो, त्या लोकांसाठी देवाकडे विनंती करतो. बरं, निनवेचे लोक कसे, बरं या ठिकाणाचे, क्षमा करा, निनवे नाही परंतु सदोमाचे लोक कसे होते? दुष्ट होते हे आपल्याला ठाऊक आहे, वाईट होते हे आपल्याला ठाऊक आहे. परंतु या वाईटलांसाठी देखील तो मध्यस्थी करत आहे. याचा अर्थ तो लोकांचा न्याय करत नाही की ते चांगले की वाईट आहे.
देवाच्या दृष्टीने ते वाईट होते, खरंच ते वाईट होते. त्यांना शिक्षा करणं हे देवाच्या मनात होतं आणि देवाने ती शिक्षा केली. परंतु अशांसाठी देखील मध्यस्थी करणं आज प्रत्येक विश्वासणाऱ्याचं काम आहे. आज तुम्हाला आणि मला हा आशीर्वाद जर हवा आहे की आपल्या संगती आपल्या अभिष्ट चिंतिणाऱ्यांचं अभिष्ट व्हावं, अनिष्ट चिंतिणाऱ्यांचं अनिष्ट व्हावं तुमच्यासोबत, तर मध्यस्थी करा लोकांसाठी, देवाकडे मध्यस्थी करा. दररोज सकाळी उठल्यानंतर आपल्यासमोर एक यादी बनवा. जमलं तर प्रार्थनेची वही बनवा. पूर्वी आम्ही ठेवायचो प्रार्थनेची वही. पूर्वी जे आपले मिशनरी होते त्यांनीही प्रार्थनेची वही ठेवली. त्याच्यामध्ये ते प्रार्थना विनंती लिहायचे व सतत प्रार्थना करायचे आणि बाजूला मिळालेलं उत्तर पण लिहायचे की मी या गोष्टीसाठी प्रार्थना करत आहे आणि या दिवशी मला प्रार्थनेचं उत्तर मिळालं. करून बघा प्रियांनो, तुमचा विश्वास वाढेल देवावरचा. एक प्रार्थनेची वही आपल्या घरामध्ये करून ठेवा. आपोआप आपल्याला समजेल की माझ्या किती प्रार्थनांना देवबापाने उत्तर दिलं. तुम्ही मध्यस्थी करा. आपण मध्यस्थीची प्रार्थनेमध्ये रविवारच्या उपासनेमध्ये करतो. का करतो? कारण की त्याच्यामध्ये उपकार स्तुतीचे विषय आहे, त्याच्यामध्ये आजारी लोकांसाठी विनंती आहे, त्याच्यामध्ये पाहुणचार करणं आहे, त्याच्यामध्ये आज्ञा पालन आहे, त्याच्यामध्ये विश्वासाने चालणं आहे. कितीतरी गोष्टी आम्हाला यामध्ये करायला मिळतात आणि म्हणूनच आपण आज्ञा पालनामध्ये सतत आणि सतत तत्पर असावं. मध्यस्थी आपण करत राहावी. एका व्यक्तीने फार सुंदर मध्यस्थी केली, त्याचं उदाहरण आपणाला सांगतो, मग पुढे जाऊ. स्तोत्र 106 मध्ये फिनहास आम्हाला दिसतो. स्तोत्र 106 बघा. स्तोत्र संहिता 106 याचं वचन 30. 106 वचन 30. तेव्हा फिनहासाने पुढे येऊन मध्यस्थी केली आणि पटकी बंद झाली. पटकी नावाचा जो आजार होता की लोक पटापट मरत होते. पटकी म्हणजे पटकन मरणारा असा जो गळवांचा आजार असावा कदाचित. तर त्या आजारामध्ये लोक मरत होते आणि त्यावेळेला फिनहासाने मध्यस्थी केली. फिनहास हा याजक आहे, त्याने मध्यस्थी केली आणि लोक वाचले, बंद पडली. याचा अर्थ तुमची मध्यस्थी लोकांचा जीव वाचवू शकते. खूप सारे रेफरन्सेस आहे, आपण ते हवे असल्यास आपण घेऊ शकता. मोशेने मध्यस्थी केली निर्गम 18 मध्ये. त्याच्यानंतर फिनहास आम्हाला दिसतो ज्याने लोकांना पटकीच्या आजारापासून वाचवण्यासाठी मध्यस्थी केली. यशयाने सुद्धा मध्यस्थी केली. यशया 53 वचन 12 मध्ये आम्ही पाहतो येशू ख्रिस्ताने त्या ठिकाणी मध्यस्थी केलेली आहे आणि प्रभू येशू ख्रिस्तच एकमेव मध्यस्थ आहे या भूतलावर, असं तिमोथी 2 अध्यायाच्या 5व्या वचनामध्ये सांगितलेलं आहे. प्रियजन हो, मध्यस्थी करा, तेव्हा देव तुमचं अभिष्ट करणाऱ्यांचं अभिष्ट करीन आणि अनिष्ट करणाऱ्यांचं अनिष्ट करीन. अजून एक उत्पत्ती 14व्या अध्यायामध्ये जा. उत्पत्ती अध्याय 14 आणि वचन 20 हे फार महत्वाचं आहे, म्हणून हे आपण घेणं गरजेचं आहे. 14व्या अध्यायाचं 20वं वचन. झालेलं असं आहे, अब्राहम सगळ्यांना सोडवून घेऊन येतो. मल्कीसदेकाचा जो याजक आहे, शालेमाचा राजा आहे, त्याला तो सामोरा येतो आणि या राजासमोर वचन 20 बघा. ज्या परात्पर देवाने तुझे शत्रू तुझ्या स्वाधीन केले तो धन्य. तेव्हा अब्राहमाने त्याला अवघ्याचा 10वा भाग दिला. दशमांश देणं. त्याने दशमांश दिला. दशमांशाबद्दल आम्ही नेहमीच बोलत असतो आणि ते बोलणं आमचं कर्तव्य आहे. प्रियजन हो, 18वं वचन बघा. हा जो शालेमाचा राजा आहे तो भाकर द्राक्षरस घेऊन अब्राहमाला सामोरा आलेला आहे आणि परात्पराचा तो याजक आहे. याचा अर्थ देवाचा याजक असून शालेमाचा राजा येतो आणि असं असून अब्राहमाला भेटायला येतो आणि आशीर्वाद सुद्धा देतो आणि देवाचा आशीर्वाद त्याला दिल्यानंतर तो मग आपला 10वा भाग किंवा दशमांश देवाला देतो. प्रियजन हो, आज देवाचा आशीर्वाद आपल्या सगळ्यांवरती आहे. मलाकी 3:10 आकाश कपाटे उघडून देव आशीर्वाद देतो, परंतु आपण 10वा भाग चोरता कामा नये किंवा स्वतःसाठी राखून ठेवता कामा नये. आमचं कर्तव्य आहे प्रियांनो, त्याच्यातून पळवाट नाही आहे. अब्राहमाला देवाने हा आशीर्वाद दिला की जे तुझं अभिष्ट चिंतितील मी त्यांचं अभिष्ट करीन. का? कारण तो दशमांश देत होता. दशमांश देणं त्याने थांबवलं नाही. प्रियजनो, आज वाईट वाटतं परंतु खेदाची गोष्ट आहे की लोक दशमांश देत नाही, दशमांशापेक्षा कमी देतात. देणं भाग आहे म्हणून किंवा मनाचं समाधान करावं म्हणून आपल्या मिळकतीचा जो 10वा भाग आहे तो आपल्याला देवाच्या मंदिरात द्यायचा आहे. एका पाळकांचा मी उपदेश ऐकत होतो इंटरनेटवरती आणि त्यांनी दशमांशाबद्दल असं म्हटलं की थोडंसं आता याला वेगळ्या पद्धतीने समजून घ्या. देव 90 भाग तुमच्याकडे ठेवायला लावतो आणि एक फक्त 10वा भाग तुमच्याकडून मागतो.
किंवा असं समजा की 9 भाग तुम्हाला देवाने दिलेला आहे आणि फक्त 1 भाग मागत आहे. मोठा कोणता आहे, 9 की 1? साहजिकच आहे 9. मोठा वाटा देवाने तुम्हाला दिलेला आहे आणि छोटा वाटा देव मागत आहे. त्याच्यात पण जर आपण देत नाही तर प्रियजन हो, देवाचा आशीर्वाद जो देवाने अब्रामाला दिला तो आपल्याला मिळणार नाही. आमचं अभिष्ट चिंतिणाऱ्यांचं अभिष्ट होणार नाही, आमचं अनिष्ट चिंतिणाऱ्यांचं अनिष्ट होणार नाही, कारण की आम्ही दशमांश देण्यामध्ये कुचराई करतो किंवा दशमांश देण्यामध्ये कमी पडतो. प्रियजन हो, द्या. अब्रामाने दिला आणि देवाने त्याला आशीर्वाद दिला. आज हा आशीर्वाद तुम्हाला आणि मला जर हवा आहे तर आपण दशमांश सरळ हाताने द्या. आपल्याकडे पाकिटांची व्यवस्था आहे किंवा आपण गुप्तपणे प्रभूच्या मंदिरात प्रभूच्या भांडारात देऊ शकता, टाकू शकता. प्रभू त्याचा आशीर्वाद देतो. याचकाच्या हातामध्ये त्याने ते दिलं, याचकाला ते अर्पण असं देऊन टाकलं. प्रियजन हो, त्याला कोणी सांगितलं नव्हतं की तू दिलं पाहिजे, त्याच्या मनात आलं आणि त्याने ते दिलं. प्रियांनो, बायबल आम्हाला सांगतं आम्ही दशमांश दिला पाहिजे. शेवटली गोष्ट 23व्या अध्यायात बघा, उत्पत्तीच्या अब्रामाच्या जीवनामधून आम्हाला पाहायला मिळतं की देवाने त्याला अभिष्ट चिंतण्याचा आशीर्वाद का दिला. तर 23व्या अध्यायाचं 15 ते 20 वचनामध्ये आम्हाला पाहायला मिळतं की सारा आता मरण पावलेली आहे. सारा आता मरण पावलेली आहे आणि मरण पावल्यानंतर तिला आता पुरायचं आहे आणि पुरण्यासाठी त्याने जमीन विकत घेतलेली आहे. एफ्रोनाने अब्रामाला उत्तर दिले. एफ्रोनाकडून त्याने घेतले, स्वामी माझे ऐका, ही अवघे 400 शेकेल रुपये किमतीची जमीन, तिचे काय मोठे. मग अब्रामाने ती जमीन विकत घेतल्याचं 16व्या वचनात दिसतं की हे तिच्या देखत त्याने ती जमीन पैसे तोलून दिले आणि ती जमीन घेतली आणि त्या जमिनीमध्ये त्याने, म्हणजे 19वं वचन बघा, नंतर अब्रामाने आपली बायको सारा हिला कनान देशातले ममरे म्हणजे हेब्रोन याच्या पूर्वेस म्हणजे मकपेलाच्या शेतातील गुहेत पुरले आणि ते शेत गुहेसहित कब्रस्तान व्हावे म्हणून हे तिकडून अब्रामाच्या कब्जात पूर्ण आले. आपल्या पूर्वजांना त्याने सन्मान दिला किंवा जे त्याची पत्नी तिला त्याने सन्मानाने पुरलं. आम्ही मनुष्य स्वभावात आहोत. आमचे झोपे गेलेले जे प्रियजन आहेत त्यांच्याबद्दल आपल्या मनामध्ये प्रेम असतं आणि तो जो प्रेम असतं, ते जे आदर असतं, ते आपण कबरेच्या रूपाने किंवा जेथे ते निजलेले आहेत, जिथे त्यांचं पार्थिव आपण ठेवलेलं आहे ते असतं. विश्वासानुसार आत्मा हा प्रभूकडे आहे किंवा सुखलोकात असतो, परंतु आमचं शरीर हे या जमिनीवर असतं आणि ते नष्ट होतं. विश्वासणारे जीवन जगत असताना आमचा आत्मा प्रभूसाठी तारला जातो, परंतु आमचं शरीर या जमिनीत असतं, या भूमीत असतं. ज्या ठिकाणी आपल्या कबरा आहे त्या ठिकाणी आपला सन्मान सुद्धा आहे, कारण आमचे पूर्वज या ठिकाणी झोपले असं आपण म्हणतो. 2 नोव्हेंबर हा दिवस कशासाठी पाळला जातो हे इंटरनेटवरती जाऊन बघा. मृत लोकांच्या आठवणीसाठी ऑल सोल्स डे म्हणून तो पाळला जातो. मृत लोकांसाठी आठवण म्हणून तो पाळला जातो. त्या दिवशी कबरा स्वच्छ केल्या जातात, कब्रस्थानामध्ये लोक जातात आणि त्या ठिकाणी जणू काय एका यात्रेसारखं स्वरूप असतं. लोक तिथं मेणबत्त्या ठेवतात, अगरबत्ती वगैरे लावतात. आता हे मनुष्याचे विचार जगिक आहे, परंतु सांगायचं तात्पर्य हे, या ठिकाणी अब्रामाचा भाव काय आहे, अब्रामाच्या मनात काय होतं की माझे जे पिढी आहे किंवा माझे येणारे जे लोक आहेत किंवा माझ्या पत्नीला मी सन्मानाने पुरावं आणि मग ती जमीन त्यांची कब्रस्तान व्हावं म्हणून कायमस्वरूपी झाली. त्या ठिकाणी त्याने आपल्या पूर्वजांचा सन्मान केला, आपल्या लोकांचा सन्मान केला. प्रियानो, आज आपले पूर्वज त्या पार्थिवामध्ये त्या ठिकाणी झोपलेले आहेत असं आम्ही मनामध्ये बाळगतो, परंतु त्याचाही आपण सन्मान केला पाहिजे. आपल्या भावना त्या ठिकाणी जुळलेल्या आहेत, आपलं मन त्या ठिकाणी लागलेलं आहे. आम्हाला हे पक्का, आम्हाला बुद्धीला ठाऊक आहे की आमचे निजलेले जे प्रियजन आहे त्यांचा आत्मा आता प्रभूकडे आहे, त्यांचा आत्मा प्रभूकडे आहे, परंतु आम्ही शेवटला निरोप फार सन्मानाने त्यांना आमच्या घरापासून त्या ठिकाणापर्यंत दिलेला आहे आणि आम्ही त्यांचा सन्मान केला, त्यांना सन्मानाने आम्ही त्या ठिकाणी मूठ माती दिलेली आहे. ह्या भावना आपल्या मनामध्ये आहे. आणि अब्रामाने आपल्या पत्नीसाठी शेत विकत घेतलं, 400 शेकेल सोनं तोलून दिलं, चांदी नाणे तोलून दिले आणि आपल्या घराण्याची व्यवस्था केली. याचा अर्थ त्याला आपल्या कुटुंबियांची चिंता होती व पुढे भविष्य त्यांचं काय असेल किंवा सन्मानाने त्यांना निरोप दिला गेला पाहिजे ही भावना त्याच्या मनामध्ये होती. म्हणूनच त्याचं अभिष्ट चिंतिणाऱ्यांचं देवाने अभिष्ट केलं व त्याचं अनिष्ट चिंतिणाऱ्यांचं देवाने अनिष्ट केलं. अब्रामाचं जीवन फार बारीक रीतीने बघा. त्याचं ज्यांनी ज्यांनी चांगलं केलं त्या सगळ्यांचं चांगलं झालं, त्याचं ज्यांनी वाईट केलं देवाने त्यांचा सूड घेतला.
आज हा आशीर्वाद तुम्हाला आणि मला हवा आहे का? तुमचं अभिष्ट चिंतिणाऱ्यांसंगती देवाने अनिष्ट करावं. जे अभिष्ट चिंतितात अभिष्ट करावं. पहिली गोष्ट करा, विश्वास ठेवा. दुसरी गोष्ट करा, आज्ञापालन करा. तिसरी गोष्ट जी करायची आहे ती म्हणजे देवाच्या शब्दाचा आदर करा. चौथी गोष्ट करायची आहे ती म्हणजे पाहुणचार करा. पाचवी गोष्ट आहे की मध्यस्थी करा लोकांसाठी. सहावी गोष्ट आहे की दशमांश द्या. आणि सातवी गोष्ट आहे आपल्या कुटुंबियांच्या भविष्याची तरतूद करा. येणाऱ्या पिढीची व गेलेल्या पिढीची दोघांचाही सन्मान करा. हे छोटंसं मार्गदर्शन देवाचं पवित्र वचन आपणासाठी आशीर्वादाचं करो. आणि हा अब्राहामाचा जो आशीर्वाद आहे 12व्या अध्यायाच्या 3ऱ्या वचनात, कृपा करून आपण घरी गेल्यानंतर परत वाचा व ही सांगितलेली वचनं आपण पुन्हा वाचून घ्या. या अर्थाने की देवाचं पवित्र वचन आपल्या मनात राहील, समजेल आणि आपल्या संपर्कात येणाऱ्यांनाही देव आशीर्वादित करेल. तुमचं चांगलं चिंतिणाऱ्यांचं देव चांगलं करेन. तुमचं वाईट चिंतिणाऱ्यांचा देव बदला घेईन किंवा झाडा घेईन. आपण तो घेऊ नये. आपण फक्त विश्वासाने चाला, आज्ञापालन करा, मध्यस्थी करा, दशमांश द्या, आपल्या प्रियजनांचा सन्मान करा. देव तुमच्या सोबत असेल आणि देवाच्या शब्दाचा नेहमी आदर करा. प्रार्थना करूया. सेनाधीश परमेश्वर पित्या, अब्राहामाच्या जीवनातून या मौल्यवान मार्गदर्शन परवचनांकडे आम्ही पाहिलं. प्रिय प्रभू, जसा तो विश्वासणारा होता, तुझ्या आज्ञा पाळणारा होता प्रभू, तो मध्यस्थी करणारा होता, तुझ्या शब्दाचा आदर करणारा होता. एवढंच नव्हे तर त्याने आपल्या गेलेल्या व येणाऱ्या पिढीसाठी पण व्यवस्था करून ठेवली. एवढंच नव्हे तर प्रभू, आम्ही त्याच्या जीवनाकडे पाहतो की त्याने आपल्या या सर्व कार्यामध्ये तुझा आदर करीत तुला सन्मान दिला. आणि हा जो तुझा सन्मान होता तो त्याच्या जीवनातून आम्हाला पाहायला मिळतो. आणि हा सन्मान दे बापा, तो तुझा करीत असताना त्याने आपल्या अर्पणांच्या द्वारे, त्याने आपल्या शब्दाच्या द्वारे, आपल्या कृतीच्या द्वारे तुला स्तवन केलं. आणि म्हणून दे बापा, तू त्याचं चांगलंच केलंस. आज हा आशीर्वाद आम्हाला देखील हवा आहे. मिळालेल्या वर्गदर्शनानुसार जीवन जगून दे बापा, हा आशीर्वाद आम्ही प्राप्त करून घ्यावा. उत्पत्ती 12व्या अध्यायातला 3रा आशीर्वाद येथे जमलेल्या आम्हा सगळ्यांना तू द्यावा, अशी कृपा आणि अनुग्रह तू कर. सारा आदर तुला असो, मान महिमा तुला असो. या सप्ताहभर आम्हा सगळ्यांच्या सोबत तू राहा व सप्ताहाचे सर्व कार्यक्रम आशीर्वादित कर. प्रार्थना प्रभू येशूच्या नावाने मागतो, म्हणून तू ऐक. आपण सर्व आपल्या जागेवर उभं राहूया. प्रभूने शिकवलेली प्रार्थना म्हणू आणि प्रभूच्या प्रार्थनेनंतर आशीर्वादासाठी सन्मान्य रेव्हरंड जे.एच. पठारे पाळक साहेब पुढे येतील, आशीर्वाद देतील आणि त्यानंतर गीत गायन करू. एकमेकांना सलाम करून आजची भक्ती समाप्त करू. हे आमच्या स्वर्गातील पित्या, तुझे नाव पवित्र मानले जाओ. तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात तसेच पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज तू आम्हास दे, आणि जसे आम्ही आमचे ऋणी असरून सोडितो तसेच तू आमचे ऋणी आम्हास सोड. आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर आम्हास सर्व वाईटापासून सोडू. कारण की राज्य, सामर्थ्याने गौरव ही आणि आता आपला तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याची कृपा, देवबापाची प्रीती आणि पवित्र आत्म्याची गोड संगती यामुळेतील सर्व लहान थोर सभासदांबरोबर, आमच्या एस.ए. चर्च आणि एस.एम. ट्रस्टच्या सेवा कार्याबरोबर, देवाची मंडळी आणि इस्रायल राष्ट्र याबरोबर आता आणि सदा सर्व काळ असो. आमेन. सुवा